धन्यवाद डॉक्टर कुमार सप्तर्षी सर, राज कुलकर्णी माझे मित्र, प्रथमेश पाटील, इतर सगळे इथे युवा सहकारी आणि माझे मित्रमैत्रिणी जे उपस्थित आहेत त्या सर्वांना नमस्कार करतो. खरं तर मला कालपर्यंत आत्मविश्वास नव्हता की मी आज येऊ शकेन, कारण मला फ्लू झाला होता. मी आत्तासुद्धा खाली गोळी घेऊन आलो आणि म्हणून मी येताना विचारत आलो की आज जेवणात गोड काय होतं म्हणून. कारण जर त्यामुळे भाषण नीट होत नसेल किंवा मांडणी नीट होत नसेल तर पुढचं काय झालं ते नंतर मला सांगा असं सांगून प्रत्येकजण शेजारच्या माणसावर आपली जबाबदारी टाकेल अशी मला एक साधारण भीती वाटते. तर आज 14 जानेवारी होती आणि मला विचारल्याने की काय विषय आपण ठेवावा असा एक प्रस्ताव आला. तर आज म्हटलं संक्रांत पण आहे आणि आज पानिपतचा दिवस पण आहे. तर दोन्ही एकाच वेळेला जुळून आल्यामुळे म्हटलं भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचं झालेलं पानिपत अक्षरशः यावरच आपण मांडणी करावी. मला असं वाटतं की मी फार बोलण्यापेक्षा आपण एकामेकांशी बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. पण एक मोठी मी मांडणी करतो आणि जी मांडणी मला असं वाटतं की तुम्हाला कळायला किंवा पटायला काही फारशी कठीण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले किंवा आत्तापर्यंत जेवढे सत्ता आलं तर आणीबाणीचा काळ वगळता, आणीबाणी ही घोषित होती आणि त्याच्यावर डॉक्टर कुमार सप्तर्षी सरांशी एवढं कोणीच चांगलं बोलू शकत नाही, कारण ते आणि प्रबीर पुरकायस्था जे आता जेलमध्ये आहेत कारण ते आणीबाणीत पण जेलमध्ये होते, म्हणजे त्यांना डबल डॉक्टरेट आहे त्याबाबत. तर या काळात सोडून भारतामध्ये सर्वसाधारणपणे एक संवैधानिक चौकट पाळण्याची परंपरा बऱ्याच 16-17 पंतप्रधानांनी राबवली आणि ती परंपरा अशी होती की पक्ष जरी बदलले किंवा आघाड्या बदलल्या किंवा सत्ता जरी बदलली तरी धोरणं, आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, आपल्या देशातल्या, म्हणजे असं नाही की मला असं वाटत नाही की 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 1950ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर लगेच आपल्याला आत्यंतिक स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागला, असं काही मला नाही वाटत. माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं आहे. कारण आता जे झालेलं आहे भारतामध्ये ते महामार्ग आहेत त्याच्या पायवाटा अगोदरच तयार झालेल्या होत्या, हेही मी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे काय अशक्य आणि चकित करणारं नव्हतं. पण आता जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा फरक हा आहे जो फॅसिझममध्ये नेहमीच असतो की कुठच्याही प्रकारचा कोड ऑफ कंडक्ट किंवा संविधान किंवा बुक किंवा कोणताही रूल ऑफ लॉ याला मानायचंच नाही आणि त्याच्या पलीकडच्या गोष्टी करायच्या म्हणजे त्या गुप्तपणे करायच्या नाहीत, त्या उघडपणे करायच्या आणि त्याच्यावर उत्तरच द्यायचं नाही. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी 9.5 वर्षात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही किंवा कोणाच्याही प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही. किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले असताना त्यांना आपली प्रेस कॉन्फरन्स व्हिएतनाममध्ये जाऊन घ्यायला लागली. याहून मोठं लोकशाहीची संक्रांत काय असू शकते. म्हणजे आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणण्यापेक्षा मदर सिस्टर ऑफ डेमोक्रेसी मोदींनी केलेली जी आहे ती आज अनुभवतो आहे. तर त्या परिस्थितीमध्ये जगत असताना तुम्ही लक्षात घ्या की हे आपण जे आहोत, आपण म्हणजे कोण की भारताचे नागरिक, तर आपली स्पेस जी आहे ती आपली विरोधी पक्षांबरोबर असते. कारण सत्तेमध्ये असलेला पक्ष, सत्ता पक्ष जे काही करतो त्याच्याबद्दल जे ते संवैधानिक नसेल, ते असंवैधानिक असेल, ते कायद्याच्या राज्यात बसणार नसेल, ते आतापर्यंतच्या प्रेसिडेंट्समध्ये बसणार नसेल, तर त्याला आवर घालण्याचं काम किंवा त्याचा विरोध करण्याचं काम किंवा त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचं काम. राममोहन रोहिया म्हणाले होते की रास्ते अगर सुनसान हो जाते हैं तो संसदें आवारा हो जाती है. तर ते रस्त्यावरचं राजकारण चालू ठेवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतो. तर त्यामुळे आपण जे म्हणतो, म्हणजे मी आत्ता जेव्हा एक अनौपचारिक असे काही मित्रमैत्रिणी आम्ही बसलेलो इथे आणि बोलणं चालू होतं तेव्हा असं बोलणं चालू होतं, पण मग म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे, म्हणजे मग हे विरोधी पक्ष हे का नाही करत आहे. मी म्हटलं की एक्झॅक्टली हा मुद्दा आहे की विरोधी पक्षांनी जागा, म्हणजे ती स्पेस जी आहे आपल्याला जे वाटतं सत्तेच्या विरुद्ध ती ऑक्युपाय तर केलेली आहे, पण ते करत नाहीये जे आपल्याला वाटतंय.
ते जे आपल्याला वाटतं ते करायला पाहिजे ते करत नाहीये, त्यामुळे ते पण पार्टनर्स इन क्राईम आहेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुळामध्ये असं म्हणजे डॉक्टर साहेब सांगतील की आणीबाणीच्या काळामध्ये मी अगदीच छोटा होतो, म्हणजे आम्ही गावाला राहायचो, वेंगुर्ल्यामध्ये राहायचो, तर मला आठवतं की आणीबाणी उठल्यावर बाबांनी मला असं खांद्यावर घेऊन मधुदंडवतेंचं रामेश्वराच्या देवळात झालेलं भाषण ऐकायला नेलेलं. मी ऐकलेलं पहिलं भाषण तेच होतं. त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्यात मधुदंडवतेंनी जॉर्ज फर्नांडिसांचा कसा जेलमध्ये छळ झाला हे सांगितलं. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की माणसाचा छळ होतो आणि जेलमध्ये छळ होतो म्हणजे काय. तर त्यानंतर आत्ताची म्हणजे त्यानंतर ते सगळं गेलं, नंतर जनता पार्टीचं सरकार आलं, ते गेलं, नंतर अनेक घटना देशात घडल्या आणि नंतर आपण लोकशाही गृहीत धरली, म्हणजे मी सुद्धा, असं मला वाटतं काही प्रमाणात. आणि अचानक लक्षात आलं की तो जेल, ते छळ सगळं चालू आहे, असू शकतं. आणि ते होत होतं, छोट्या प्रमाणावर होत होतं. म्हणजे दलित कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणे किंवा आदिवासींमध्ये काम करणाऱ्या NGO मध्ये जे मोठे माणसं काम करतात त्यांना पकडणे वगैरे, ह्या गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणावर चालू होत्या. परंतु ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचं एक स्वतःचं असलेलं अस्तित्व आणि त्यांचं एक नैतिक बळ इतकं कमी, इतकं अशक्त करण्यात नव्हतं आलेलं की त्या नाहीच आहेत असं वाटावं. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की भारत सरकारने, सत्ता पक्षाने भारतातल्या संविधान मानणाऱ्या, अहिंसा मानणाऱ्या आणि रूल ऑफ लॉ मानणाऱ्या लोकांच्या, आपल्याच नागरिकांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. ही परिस्थिती आहे. फक्त नागरिक हे शांत आहेत आणि आपण जर फॉलो केलं नाही तर केऑस होईल, म्हणजे अनार्की होईल. म्हणून अजून नागरिक ट्रॅफिक हवालदारने हात दाखवल्यावर थांबतात किंवा पोलिसांनी बोलवल्यावर जातात किंवा ईडीची नोटीस आल्यावर लगेच जाऊन समोर बसतात. या सगळ्या गोष्टी असंवैधानिक होत आहेत. किंबहुना सरकारच असंवैधानिक आहे हे माहीत असताना सुद्धा आपण ते सरकार मानतो, कारण आपल्याला एक त्यातल्या त्यात शिस्तबद्ध आणि आनंददायक आयुष्य हवं आहे. ही आपली गरज झालेली आहे. म्हणजे या सरकारच्या बाबतीत निश्चितपणे आपण म्हणू शकतो, म्हणजे महाराष्ट्रातल्या तर नक्कीच म्हणू शकतो, भारतातल्या पण म्हणू शकतो, त्याच्यावर मी नंतर येतो, की बहुतेक पद्धतीने, अनेक पद्धतीने ते असंवैधानिक आहे. मूलतः स्वतंत्र स्वायत्त संस्था ज्या आहेत, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, मीडिया, या गोष्टी स्वतंत्रच नसताना निवडून आलेलं सरकार हे स्वतंत्र सरकार, संवैधानिक सरकार तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय पुलवामाचं जे झालं 19 साली, तेव्हा फर्स्ट टाइम वोटर क्या वोट दे सकता है क्या अशी मतं मागणारं विधान केलं की इलेक्शन कमिशनने त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. मला आठवतं की इलेक्शन कमिशनने बाळा ठाकरेंवर 6 वर्षाची बंदी आणली होती. त्यांना मतदान पण, ते उभे राहायचे नाहीत पण त्यांना मतदान करायचा हक्क होता, तो काढून घेतला होता 6 वर्ष त्यांच्याकडनं, काहीतरी धार्मिक विधान केल्यामुळे. तर आता तो हैदराबादला जर राजा सिंग वगैरे जी भाषणं करतात ते बघता बाळासाहेब पुण्यात्मे वाटतात मला. तर ते म्हणजे अगदीच मऊ होते असं वाटतं आणि मवाळ होते. आणि म्हणजे वैशिष्ट्य हेच आहे बरं का, हिंदुत्ववादी राईट विंग फॅसिझमचं, ब्राह्मणवाद आणि फॅसिस्ट हे एकत्र झालेले जे काय रसायन आहे त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की नवा आला की अगोदरचा बरा वाटतो. तर या क्रमानेच आपण पुढे आलेलो आहोत इथपर्यंत. म्हणजे एकीकडे आपल्याला वाजपेयी आवडायचे, मग अडवाणी आले, मग वाटायचे की अडवाणी पुढे वाजपेयी फारच ग्रेट माणूस, मग मोदी आले, मग आता आपल्याला वाटतं अडवाणी किती चांगला माणूस होता खरं तर. आता याच्या पुढे काय येते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यावरून. म्हणजे किती भयंकर संक्रांत आपल्यावर आलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मगाचा मुद्दा परत जोडून घेतो की संवैधानिकरित्या, म्हणजे अशोका युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसरने एक पूर्णपणे स्टॅटिस्टिक्सवर आधारित असा थिसिस लिहिलेला आहे आणि 2019च्या निवडणुका कशा मॅनिप्युलेट झाल्या होत्या ह्या संपूर्ण रचनेवर त्याने तो पूर्ण थिसिस लिहिला. तो थिसिस जसा प्रसिद्ध झाला तसा अशोका युनिव्हर्सिटीने डिसोन केलं की या थिसिसला आम्ही पाठिंबा देत नाही. तेवढं केल्यावर त्यांना टेन्शन पूर्ण झालं नाही, भागलं नाही, त्यांना काढूनच टाकलं. आणि तो थिसिस मात्र अजून आहे गुगलवर, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. थोडा कॉम्प्लिकेटेड आहे संख्याशास्त्राचा असल्यामुळे,
कारण अख्खी भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं सरकार हे संख्याशास्त्राला फार घाबरतं. कारण खरे आकडे जर बाहेर आले तर समस्या निर्माण होतील हे त्यांना पूर्ण माहिती आहे, आणि खऱ्या आकड्यांना आव्हान जगातलं काहीच देऊ शकत नाही. म्हणून जनगणना पण पहिल्यांदाच आपल्याकडे बऱ्याच जवळपास शतकापेक्षा जास्त शतक साधारण 21 पासून आतापर्यंत ना, बरोबर ना, 21ला पहिली झाली ना, 31 पासून आतापर्यंत पहिल्यांदा एक कोविडच्या निमित्ताने जनगणना झाली नाही, ती नाहीच झाली आता. म्हणजे आता आपण जवळपास ब्रिटिश पूर्व काळामध्ये जसे जगत होतो तसे जगतोय. म्हणजे जसं जमेल तसा कायद्याचा आधार, जेव्हा जमणार नाही तेव्हा कायदा सोडून द्या, जी नोटीस येईल त्याला फेस करा. आजचा दिवस गेला की सुटलो. आणि ही गोष्ट सगळ्यात भयानक यातली गोष्ट ही आहे की आपल्याला विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये असं वाटतंय. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय मला माहिती आहे, पण आपल्याला सर्वांना वाटत असावं अशी माझी खात्री आहे. कारण मला जिथे जिथे मी जातो तिथे तिथे वाटतं, पण मग विरोधी पक्ष का नाही विरोध करत असं विचारतात. विरोधी पक्ष विरोध करतात. विरोधी पक्ष काळी फीत लावून राजघाटावर जाऊन उभे राहतात. मी एकदा विचारलं की स्वतः महात्मा गांधी जेव्हा हयात होते तेव्हा ते किती वेळा काळी फीत लावून गोपाळकृष्ण गोखलेंच्या स्मृतीस्तंभाकडे जाऊन उभे राहिले होते? एकदाही नाही. गोपाळकृष्ण गोखले ते गुरु होते, पण ते चंपारण्याला गेले, जिथे प्रश्न आहे तिथे गेले. त्यांच्या मूर्तीकडे जाऊन उभं राहणं त्यांचं शिकवण नाहीये. ते साबरमतीला गेले, त्यांनी ग्वालियर टँकवरनं करो अमरो सांगितलं. म्हणजे याचा अर्थ शिकवणीच्या बाबतीमध्ये आपल्या विरोधी पक्षांना हे कळलेलं आहे की आपण लढा उभारायचा तर कसा उभारायचा. आणि याचं एक मुख्य कारण आहे, आणि ते लेजिट कारण आहे. ते कारण असं आहे की आतापर्यंत 75 वर्षाच्या 71 वर्ष असं झालं की तुम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर एकंदर बुद्धिबळच खेळलं जायचं. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात सुद्धा आम्ही नाही जा बुद्धिबळ खेळणार असं सांगण्यात आलं तुम्हाला. आता या सरकारने 9.5 वर्षात काय केलं की आम्ही बुद्धिबळ खेळणार किंवा खेळणार नाही काही नाही सांगितलं. तुम्ही बुद्धिबळ खेळत राहा, आम्ही तोपर्यंत बॉक्सिंग खेळतो असं त्यांनी चालू ठेवलं. त्यामुळे या बाजूच्या लोकांना कळेना की नियम काय आहेत, बॉक्सिंगचे नियम लावायचे का बुद्धिबळाचे. बरं, बॉक्सिंगच्या नियमाने आपण खेळलो तर सरकार विरुद्ध बंड होतं, पण सरकारने आपल्या विरुद्ध जर बॉक्सिंगच्या नियमाने केलं तर ते संविधानिक होतं. तर या पेचामध्ये सापडलेलं आहे. आता त्यातला अजून एक घटक आहे टेक्नॉलॉजीचा. पुरोगामी लोकांनी नेहमीच सायन्सला पाठिंबा दिला. शास्त्र सायन्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली, मूलभूत गोष्ट मानली. आपण नेहमीच विज्ञानावर आधारितच जीवन जगण्याचा प्रयत्न केला, जेवढे पुरोगामी लोक आहेत त्यांनी. आणि जेवढे प्रतिगामी आहेत, राईट विंगर आहेत, उजव्या विचारांचे आहेत, भाजपचे संघाचे लोक, त्यांनी नेहमी विज्ञानविरोधी विचार प्रसारित केला. म्हणजे सांगतो, भाकरानंगलचं जेव्हा धरण आलं तेव्हा नेहरूंना श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले, अरे धरणातल्या पाण्याने जर वीज निर्माण केली तर शेतकऱ्यांना ते पाणी अशक्त मिळेल, मग शेतकऱ्यांची शेती बरोबर होणार नाही, त्यातली वीज निघून गेलेली असेल. तर ही यांचं विज्ञान, तेच आजपर्यंत चालू आहे. तर मुद्दा असा आहे की पण पहिली भाग ट्रॅजेडी आहे. जसं मार्क्स म्हणाला होता की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. फर्स्ट टाइम इट इज ट्रॅजेडी बट सेकंड टाइम इट इज फार्स. नंतर काय झालं, नंतर पुरोगाम्यांनी सायन्स तर आपलं मानलं पण टेक्नॉलॉजी हँडल करायला नकार दिला, आणि प्रतिगाम्यांनी टेक्नॉलॉजी आपल्या हातात घेतली. म्हणजे त्या सायन्सने निर्माण केलेली जी तंत्रज्ञान होतं, म्हणजे IT असो, फेसबुक असो, अल्गारिदम असो, त्याचे ट्विटर असो, किंवा आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे आले त्याचे अल्गारिदम कसे हलतात, ही टेक्नॉलॉजी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापरली. भले त्यांचा सायन्सवर विश्वास नाही, त्यांचा टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे. आणि पुरोगामी लोकांचा सायन्सवर विश्वास आहे पण टेक्नॉलॉजी कशाला. म्हणजे मला इतके माझे मित्र माहिती आहेत, मी आता नाव नाही घेणार, की म्हणतात की ते यार ट्विटर बिटर नको रे, सरळ कागदावर लिहून काढतो मी. तर मुद्दा असा आहे की इथे हा जो पॅराडॉक्स आहे हा भयानक ठरला. या क्रॉसरोडवर हा पॅराडॉक्सने म्हणजे असं आहे की अख्ख्या इलेक्शन, म्हणजे रशियाने असो किंवा इस्रायलने असो, ज्या देशात रीक केल्या, फिरवल्या, ते टेक्नॉलॉजीच्या जोरावर फिरवल्या. आणि आपले जे सत्तापक्ष आहे त्याला इस्रायल मधल्या सत्तापक्षाचा सरळ पाठिंबाच आहे. आपल्या देशातल्या स्वतंत्र सार्वभौम नागरिकांवर पेगॅसस लावण्याचा कोणत्याही कायद्याने किंवा संविधानाने अधिकार नसताना पेगॅसस लावणारं सरकार हे ईव्हीएम पवित्रपणे आणि अगदी नीटपणे पूजा करूनच वापरेल, ही ग्वाही देणारी माणसं जेव्हा मला भेटतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं.
आणि काही पक्षाचे हे कार्यकर्ते एवढे उत्साही असतात की ईव्हीएम ज्या रूम मध्ये ठेवलेली असतात तिथे बाहेर ते पहारे वगैरे देतात. म्हणजे जसं काही तुम्ही पहारा इथे दिलं तर समोर असलेला टीव्ही मी ऑफच नाही करू शकत. तर हे जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधली ज्या भानगड आहेत त्याचा हा दुष्परिणाम आहे. ईव्हीएम हॅक करणं हे अतिशय सहज शक्य आहे. ईव्हीएम हॅक हे म्हणजे संपूर्ण ईव्हीएम गेलं आणि हॅक झालं असं होत नाही. फक्त काही ठिकाणी प्रिसिजनने करायला लागतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो एनिग्माचं. मला वाटतं मी परवा कुठेतरी बोललोय ते रिपीट होईल कदाचित, ज्यांनी ऐकलं असेल त्यांना. हिटलरचं जे कोडिंग होतं म्हणजे जे जर्मन सेनेचं नाझी पक्षाचं कोडिंग होतं ते संपूर्ण लुफ्टवाफ्fe वगैरे वापरायचे ते कोडिंग डिकोड करण्याचं ब्रिटनला यश आलं 41-42च्या दरम्यान. त्यानंतर संपूर्ण जर्मन सैन्याच्या चाली ज्या आहेत त्या दोस्त राष्ट्रांना म्हणजे अमेरिका आणि युके, इंग्लंड आणि सर्वांना आधीच कळायच्या बऱ्याचशा, कारण ते डिकोड करता यायचं. परंतु त्यांनी एक ठरवलं होतं की ते डिकोड करताना एक 60 ते 70% डिकोड वापरायचं, 40% सोडून द्यायचं. कारण जर 100% डिकोड केलेलं वापरायला सुरुवात केली तर लगेच जर्मनांना कळणार की आपला कोड डिकोड होतोय म्हणून, कारण एवढा योगायोग असू शकत नाही. तर त्यामुळे ते 100% न करता 60% वगैरे करून, म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांनी 100% केलं असतं आणि हिटलरला कळलं नसतं. म्हणजे याच्यात इफ अँड बट खूप आहेत. तर 2 वर्ष अगोदरच युद्ध संपलं असतं, दुसरं महायुद्ध. पण ते 2 वर्ष खेचले त्यांनी. याचं कारण त्यांना ज्या पद्धतीने ते हँडल करायला हवं होतं त्याच्यामध्ये 2 अटी होत्या. एक म्हणजे आपल्या विरोधी पक्षाला कायम वाटत राहणं की तो बरोबर चाललाय. तर आपल्याकडे एक्झॅक्टली म्हणजे ईव्हीएमच्या बाबतीत हीच रणनीती अवलंबली जाते की लक्षात घ्या की आता मध्य प्रदेश, मी स्वतः गेलेलो, छत्तीसगड, भोपाळ, मध्य प्रदेश, राजस्थान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेस हरणं शक्य नव्हतं. त्याच्या अगोदर आरजेडी बिहार हरणं शक्य नव्हतं. त्या अगोदर गुजरातमध्ये 150च्या वर जागा येऊच कशा शकतात. अँटी इन्कम्बन्सी इतक्या वेळेला आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेला काँग्रेसलाच 77 मिळालेल्या. जवळपास काँग्रेसचं बहुमत केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे नसते केले तर मागच्या वेळेच्याच विधानसभेत काँग्रेस निवडून आली असती. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या सीट्स कशा बदलतात तर प्रिसिजन. म्हणजे आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचं उदाहरण घेऊ. प्रायोरिटी त्यांना छत्तीसगड होती, राजस्थान होती आणि मध्य प्रदेश होतं. त्याची कारणं पण आहेत, पण ती कारणात आपण आधी जाऊया नको. त्यांची मतं प्रिसिजनने हल्ली आहेत. म्हणजे कसं, बसपा मायावतींची मतं जी आहेत आणि अन्य म्हणजे अदर्स, ही मतं थेट बीजेपीला मिळाली. म्हणजे अगदी स्लाइस ब्रेडची जाते तशी त्या बाजूला गेली. असं मत बदलू शकत नाही. म्हणजे बॅलॉट बॉक्समध्ये तुम्ही केलं ते एकत्र केलेली मतं तुम्ही पळवू शकता, पण असं प्रिसिजनने बदलवू नाही शकत. त्याला मशीन, मेकॅनिकल ब्रेन आणि मेकॅनिकल हँडलर लागतात. म्हणजे ही सगळी गोष्ट जी आहे अशाच्या अशी गेली. काँग्रेसची मध्ये 10 लाखांनी वाढली आहेत तिन्ही राज्यात मिळून, पण काँग्रेस नंबर्समध्ये पराभूत आहे. याचं कारण तो स्लाइस बरोबर हलवला की सगळं बाकी हे हलतं एक लक्षात आलं. दुसरं तुम्ही म्हणाल तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआरला हरवलं कारण बीजेपीचा तिथे क्लेम नव्हता. पंजाबमध्ये आप पार्टीने काँग्रेसला हरवलं कारण तिथे बीजेपी येणारच नव्हती. म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर ईव्हीएमच्या द्वारे ते येऊ शकले नसते, कदा येऊ शकले असते. पण मग खात्रीच झाली असते की ईव्हीएमने हॅक करता येतं. ते स्पेस तुम्ही सोडून तुम्ही खेळत राहणं आवश्यक आहे. आणि केंद्रामध्ये काही झालं तरी आपली सत्ता जाऊ द्यायची नाही ही काळजी घ्यायची. म्हणजे राज्यामध्ये काही करता येतं, कारण राज्यपाल हाच मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त म्हणजे असंवैधानिक सगळंच करायचं. तर राज्यपालाला जे अधिकार नाही ते अधिकार राबवून राज्यपाल आज राज्य करतायत. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं 12 आमदारांना अखेरपर्यंत कोश्यारींनी हे दिलं नाही, मान्यता दिली नाही. राहता विरोधी पक्ष. आता विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मला 2 गोष्टी कधीच कळलेल्या नाहीत. सीए एनआरसीचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, नोटबंदी झाली तेव्हा भयंकर आक्रोश होता, 150 लोक मेले त्या लाईनमध्ये. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले. ड्रायव्हरांचं आंदोलन, त्याचं शेतकऱ्यांचं आणि ड्रायव्हरांचं आंदोलन यशस्वी झालं. बाकी आंदोलनं आपापल्या पद्धत, JNU मध्ये आंदोलन झालं. या सगळ्यामध्ये लोकांनी आंदोलन केलं, विरोधी पक्षांनी आंदोलन केलेलं नाहीये. पूर्वी विरोधी पक्ष करत असत.
एवढंच नव्हे तर 4-2 ट्विट एखाद्या पक्षाने टाकले असतील किंवा एखादा नेता भेटायला गेला असेल, या पलीकडे विरोधी पक्षाचा त्या आंदोलनामध्ये नगण्य सहभाग होता. याचा अर्थ विरोधी पक्षांनी आंदोलनांचा आता आपल्याला एकतर जमणार नाही हे मान्य केलंय किंवा आंदोलनाने काही बदल होणार नाही यावर त्यांचा विश्वास बसलाय किंवा ते मिळालेले आहेत. किंवा असं आहे की वेस्ट इंडिया कंपनी म्हणजे हिज हायनेस लॉर्ड अडाणी यांच्या नेतृत्वाखाली जे 70% भारताला गिळंकृत करण्यात आलेलं आहे, तर त्यात विरोधी पक्ष पण सामील आहे हे तर मानायला पाहिजे. यातलं काहीतरी एक सत्य असलं पाहिजे. द मुमेंट छत्तीसगड गेलं त्या दिवशीपासून हसदेवमध्ये जंगलची कटाई सुरू झाली. आता निकोबारमध्ये पण सुरू झाली. म्हणजे लक्षद्वीप आणि निकोबार तुम्हाला असं वाटत असेल की भारताचं काहीतरी महान होतं, असं काही नाही. त्या अडाणीला जंगलं, तिथला निसर्ग नष्ट करण्याची परवानगी मिळण्याकरता हे सर्व नेपथ्य आहे. तर या प्रकारचं जीवन आपल्याला जगायला लागतंय. तर आपण ईस्ट इंडिया कंपनीचे जसे गुलाम होतो तसे आता वेस्ट इंडिया कंपनीचे गुलाम आहे. त्याने गुलामगिरी कोणाची असल्याने फरक पडत नाही. हे आपलेच आहेत, हे संविधानिक नाहीये. अडाणीला मिळालेलं एकही कॉन्ट्रॅक्ट संविधानिक नाहीये. अडाणीला मिळालेले कुठचेही कोर्टाचे निर्णय हे संविधानिक. अरुण मिश्राने दिलेले निर्णय ह्याचं वाचन होईल पुढे, त्याची पुस्तकं लिहिली जातील आणि त्याचं अनालिटिकल पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहिलं जाईल. तेव्हा तुम्हाला कळेल की काय प्रकारचं भारतामध्ये असंवैधानिक राज्य चाललं होतं. पण त्यावर विरोधी पक्ष काय भूमिका घेत होता. म्हणजे जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये विरोधी पक्ष अशा प्रकारे उभा होता की जुनून होता लोकांमध्ये, केव्हा एकदा इंदिरा गांधींना हरवतो म्हणून. आज असं काही दिसत नाही. तर 22 मी इथे गांधी स्मारकात यायच्या अगोदर मी गाडी फिरवून जस्ट मला इथे कॉर्नरला मिळेल ना म्हणजे शोधत होतो. त्याच्या आतमध्ये मला 4 रामाचे बोर्ड आरती करा 22 तारखेला म्हणून आणि 3 सावरकरांचे दिसले. म्हणजे काय लेवलला म्हणजे रेशो बघा किती आहेत. आणि मग शेवटी गांधी स्मारक असं दिसलं. या रेशोमध्ये आपण जगतो आहोत. मूळ मुद्दा हा आहे की विरोधी पक्षांचं हे अचानकच नाही झालेलं. हे आमच्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, शाहू फुले, ज्योतिराव फुले यांचं स्मारक नाही आहे. मुंबईत आमच्या समुद्रकिनारी सावरकरांचंच स्मारक आहे आणि ते अगोदरच्याच वर्षामध्ये बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची असली तरी ज्या पद्धतीने विचार केला गेला राज्यकर्त्यांकडनं ते पाहता ह्या पायवाटा तयार करूनच ठेवल्या होत्या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी. यांनी त्याचे महामार्ग केलेले आहेत. त्यामुळे आता पेच हा आहे की लोकशाही 2024ला आपण म्हणजे शेवटचा तो फासा टाकतात ना, द्रौपदी लावली आता मी, तशी आता शेवटचा फासा द्रौपदीवर जाणार म्हणजे लोकशाहीवर. आणि तो फासा मला वाटत नाही की तो विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाला युधिष्ठिर मानण्याचं काही गरज नाहीये, पण विरोधी पक्षाच्या बाजूने जाईल असं मला वाटत नाही. कारण त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं समन्वय, कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन, कोणत्याही प्रकारचं भारतीय जनतेमध्ये जुनून निर्माण करण्याची शक्ती ही झालेली दिसत नाही. काँग्रेसच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेस यात्रा काढते आहे. पहिली यात्रा फार यशस्वी झाली आणि फार चांगलं झालं. सगळ्यात पहिले राहुल गांधीच प्रत्येक धोक्याविरुद्ध बोलले हेही इथे नमूद करायला पाहिजे. परंतु ज्या वेळेला ही दुसरी यात्रा काँग्रेसची निघते त्यावेळेला बूथ मॅनेजमेंट, बूथवरचं सगळं मशिनरी, माणसांच्या मतदार याद्या, त्यातनं हे लोक मतदार याद्यातनंच माणसं नाही गायब करून टाकतात. ईव्हीएम आणि इलेक्शन कमिशनला थोडीशी जागा उरते. इलेक्शन कमिशनने 19 लाख ईव्हीएम गायब झाले त्याच्यावर काय उत्तरच दिलेलं नाही आतापर्यंत. बरं, व्हीव्हीपॅट 6.5 लाख 4 महिन्यात गायब केले त्याच्याबद्दल काय उत्तर दिलं नाही. म्हणजे पूर्णपणे असंवैधानिक सरकार चालू असताना मला असं वाटतं की छोटं बूथ मॅनेजमेंट वगैरेला आत्ता मशिनरी लागण्याऐवजी ती पुन्हा यात्रेला लागणार. ही एक भीती आहे माझ्या मनात, म्हणजे ती तुमच्याकडे व्यक्त करतो. पण त्या पलीकडच्या भीती खूप आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडे बूथ लावला वगैरे तरी इलेक्शन कमिशन स्वतःच आज तर आलेलं आहे. इलेक्शन कमिशन मला कुमार केतकरांनीच फॉरवर्ड केलं ते मेसेज की इलेक्शन कमिशन स्वतःच प्रचार करते की सरकारला मत द्या म्हणून, म्हणजे भाजपला मत द्या. आणि तुम्हाला मी सांगतो की मोदींचे सेल्फी पॉईंट सगळीकडे उभे केले. त्याच्या बाजूला राहुल गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचे सेल्फी पॉईंट करा. बघा कोणाचे जास्त सेल्फी पॉईंट होतात, कोण काढतात सेल्फी जास्त कोणाबरोबर. मोदींबरोबर सेल्फी काढणार नाही कोणी,
कारण इतिहास हे बघा, शेवटी काय, राम मंदिराचा जो निकाल दिलाय ना त्याच्या खाली न्यायाधीशांनी आपली नावं नाही लिहिली आहेत, असं क्वचित होतं. कारण त्यांना माहिती आहे पुढे जाऊन हे जे आपले नातवंड पणतवंड वाचणार तेव्हा आपली नावं नको, एकंदर पीठाचा अहवाल असं आहे त्याच्यात. ते आपली म्हणजे जनरली त्या पीठाचं नाव कोण कोण आहेत तर गोगोई आहेत, ज्यांनी यौन शोषणाचे स्वतःवर झालेले आरोप स्वतःच्याच पीठाखाली घेऊन स्वतःला मुक्त केलं आणि राम मंदिराचा निर्णय दिल्यावर स्वतःच राज्यसभा घेऊन त्या पक्षी जाऊन बसले त्या पक्षात. अशा प्रकारचे महान न्यायाधीश म्हणजे पुण्यामध्ये बोलतोय आपण काय, देहांत प्रायश्चित हेच खरे प्रायश्चित म्हणून काशीला निघून गेलेलं रामशास्त्रींचं इथे लहानपणी आम्हाला स्टोऱ्या सांगायचे. तर मी आत्ता येत होतो सिम्बॉसिसकडे वळताना मला रामशास्त्री आठवले अचानक. म्हटलं उगाच वेळ फुकट घालवलं माणसानं, त्याऐवजी पुण्यात मजा करत राहिलेस तर खूप पुढे अजून गंमत झाली होती. तर कारण राघोबा दादांच्या मुलाने तर अजूनच धमाल उडवली होती, तर ते रामशास्त्री मुकले त्याला. तर आत्ताचे असते तर ते तसे मुकले नसते, बरोबर पक्ष बदलला असता वेळ आली की. आणि मूळ मुद्दा असा आहे की तर त्या राम मंदिर स्टेन स्वामी यांना स्ट्रॉ दिला नाही शेवटपर्यंत आणि ते गेले. पार्किन्सन्स होते, 85 वर्षाचा एक सेवाभावी फादर. का कोर्ट चर्चा करत राहिले ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं की नाही आपल्या. बरं, ईडी आणि सीबीआय आणि बाकी IT वगैरे NSA NIA या संस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने फक्त विरोधी पक्षांवर धाडी टाकून त्यांचा संवैधानिक आवाज दाबतात. अशी कोर्टात केस गेल्यावर सुप्रीम कोर्ट म्हणलं हे आमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही, हे पॉलिटिकली तुम्ही सॉल्व्ह करा. झालं, हे दुसरं गेलं. उमर खलीदला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली आहे यावरच चर्चा करते अजून. 5 वर्ष 6 वर्ष झाली त्या माणसाचं आयुष्य बर्बाद झालं डॉक्टरेट असलेल्या, आणि त्याला कोणत्याही गुन्ह्याखाली अटक करता येत नाही असं निश्चितपणे सांगू शकतो मी. त्याला तो म्हणजे स्टेन स्वामी तर गेलेच, पण उमर खलीद उगाच तुरुंगात आहे आणि असे कित्येक आहेत. आणि सुप्रीम कोर्ट नरोवा कुंजरोवा भूमिका घेत नाही. तर अशा वेळेला विरोधी पक्षांना एवढी स्पेस असताना याविरुद्ध न बोलता, इलेक्शन कमिशन विरुद्ध न बोलता अजून एक पत्र त्यांना लिहिणं, मग या NGO हवी ना विरोधी पक्षाची एक चांगली. NGO वाले पत्र लिहितात चांगली याच्यापेक्षा. आणि विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेसला विशेषतः गांधीजींनी पहिल्यांदा NGO कडनं लोकप्रवाह आणि लोकसंग्रह करायला शिकवलं, स्त्रियांना रस्त्यावर आणलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, या सगळ्या गोष्टीमधला आपली अखत्यारीत आपल्या येत नाही असं न्यायालय सांगतं. त्याला राम मात्र कुठे जन्माला ते पक्क माहिती आहे, ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं. ते त्यांनी लगेच सांगितलं हा इथे जे अशक्य आहे ते शक्य करतील सुप्रीम कोर्ट, अशा लेवलला सुप्रीम कोर्ट गेलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टावर कळस निवडणूक आयोगाने चढवलेला, आता तर ते कोणाला मत द्या हे सुद्धा सांगतात. म्हणजे काय, निवडणूक आयोगाचं कामच आहे निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडाव्या, एवढंच नव्हे तर लोकांना कोणाला मत द्यावं असा जर संभ्रम असेल तर उगाच त्यांना त्रास होऊ नये, त्यांना मदतच करू म्हणून ते आता ते मदत पण करायला लागलेत. म्हणजे एवढं प्रोएक्टिव्ह इलेक्शन कमिशन पहिल्यांदा झालंय. आणि त्याच वेळेला गोदी मीडिया साथ देत नाही, प्रशासन साथ देत नाही. आणि विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाने आत्तापर्यंत आंदोलन या नावाखाली काय केलं ते त्याच्यावर आपण बोलू, म्हणजे प्रश्नोत्तराच्या वेळेला येईल. पण जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये पण मोठा सहभाग दिसला नाही. लोकांमध्ये आजपर्यंत इंडिया अलायन्सने कोणताही जुनून निर्माण केलेला नाही. किंबहुना असा इंडिया अलायन्स आहे की काय अशी अफवा पसरली आहे. फक्त अजून कन्फर्म झालेली नाही ती अफवा, की म्हणजे जयप्रकाशजी प्रत्यक्ष गेले त्याच्या अगोदर एक अफवा पसरली होती ते गेले अशी, आणि नंतर आम्ही शाळा सुटली त्या दिवशी आमची, आणि नंतर मोराजींनी जाहीर केलं नाही जयप्रकाशजी आहेत अजून म्हणून. तसं इंडिया अलायन्स झाला अशी एक अफवा पसरली, आणि नंतर ती अफवा आता खरी आहे का खोटी हेच कळत नाहीये. या लेवलला विरोधी पक्ष गेलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षांचं पानिपताहून याच्याहून वेगळं पानिपत ते काय असतं, म्हणजे 2 मोती गळाले काय ते जे काय आहे 27 ते 2 कोण, हे 27 कोण ते तुम्ही इथे लावू शकता आणि तुम्हाला कळेल की विरोधी पक्षाची परिस्थिती काय आहे. ते एकही जन आंदोलन, एकही मोठा मोर्चा, म्हणजे डॉक्टर सप्तर्षींची पिढी भाग्यवान, त्यांनी चक्का जाम म्हटल्यावर अख्खा देशातल्या रेल्वे बंद होताना पाहिलं. म्हणजे जनता जागरूक असणं म्हणजे काय हे पाहिलं. त्यांनी एकदा आवाज दिल्यावर लष्कराने आणि पोलिसांनी सुद्धा
सरकारचं ऐकू नये असं जयप्रकाशांनी आवाज दिल्यावर सगळ्यांना उचलून रात्री तुरुंगात घातलेलं पाहिलं. आपल्याला कसं करतायत, एकट्या एकट्याला उचलून घालतात. म्हणजे आज परुळेकरांना घातलं, सप्तर्षी म्हणणार ठीक आहे आज परुळेकर गेले, वाईट झालं. कॉमेंट सकाळने विचारली काय वाटतं तुम्हाला, फार वाईट वाटतं, फार हे लोकशाहीचे विरोधी कृत्य आहे. दुसऱ्या दिवशी त्यानंच घातलं, संपलं. त्यांना घातल्यावर कोण दुसरा एक कॉमेंट देणार की फार वाईट, या दोघांनी उगाचच घातलं. तिसऱ्या दिवशी त्याच्यासाठी येणार, त्यालाही घालणार आतमध्ये. असं करत 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 म्हणजे कसं एकाच वेळी उचललं तर लोकांमध्ये आंदोलन होण्याऐवजी हळूहळू एका एकाला उचलणं सोपं आहे, हे या सरकारने शिकून घेतलं. म्हणजे जसे व्हायरस आहेत, व्हायरस ते उत्क्रांत होतात किंवा बॅक्टेरिया आहेत ते उत्क्रांत होतात, हळूहळू अँटीबायोटिक्सला दाद द्यायचे बंद होतात. तशा अगोदरच्या आणीबाणीतनं नंतरच्या आणीबाणीवाल्यांनी शिकून घेतलं की काय नाही करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. आणीबाणी असा शब्द पण तोंडातनं काढण्याची गरज नाही, सगळ्यांना आज करू शकतो आपण. हे सत्ता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे. आणि भारत असंवैधानिक रीतीने चालणारा देश आहे हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. एवढ्या 70 वर्षामध्ये फक्त थोड्या थोड्या ठिकाणी चालत होता तो असंवैधानिक रीतीने. यांनी पूर्ण खुला करून दिला अडाणीला की का हवं ते घ्या, पोर्ट पाहिजे सगळे पोर्ट तुमचे, की एअरपोर्ट पाहिजे सगळे एअरपोर्ट तुमचे, लक्षद्वीप पाहिजे तेही तुम्हालाच घ्या, तुम्हाला एसीसी कंपन्या पाहिजेत घ्या. म्हणजे आधी एजन्सी जातात, ज्यांच्या मालकीच्या त्या बनलेल्या मोठ्या कंपन्या त्यांचे हात पिरगाळतात मालकांचे, त्या ते घाबरतात, ते हक्क सोडतात, अडाणी ताब्यात घेतात. अडाणीने टेंडरही भरलेलं नसतं. म्हणजे ही वेस्ट इंडिया कंपनी आहे थोडक्यात, बरोबर. आपण त्याचा आता गुलाम आहोत आणि अजून गुलाम होण्याकडे चाललेलो आहोत. आणि विरोधी पक्ष याच्यावर काही करत नाही. 2024 मध्ये शेवटचा फासा जेव्हा शकुनी टाकेल, शकुनी कोण असं विचारू नका मला, पुण्यातल्या लोकांना आधी माहिती असते या गोष्टी सगळ्या. तर तो फासा शेवटचा जेव्हा टाकेल शकुनी, तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण नक्की आहे, म्हणजे लोकशाही बंद. त्यानंतर तुम्हाला एका कोलॅटरल डॅमेज, अर्थात हे सगळं नष्ट होईल का तर होईल, पण कोलॅटरल डॅमेज मधनं जायला लागणार. म्हणजे आपलंही डॅमेज तेवढंच होईल. जो सुंदर एक चांगला देश बनवला होता, नेहरूंपासूनच्या सगळ्या पंतप्रधानांनी आपापल्या पद्धतीने त्यात भर घातली होती, ज्या PSU उभ्या केल्या होत्या, ज्या आता अडाणीच्या मालकीच्या आहेत. तर त्या गोष्टी म्हणजे लाईट लावला तर अडाणी, फॅन लावला तर अडाणी, कोळसा घेतला तर अडाणी, एअरपोर्टला पळून जायचं ठरवलं तरी अडाणी, पोर्टवरनं माल पाठवायचा झाला तरी अडाणी. म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचं आडनावच बरोबर आहे, ते जनतेच्या समानार्थीच झालं. मराठीमधल्या जनतेच्या समानार्थी जर कोणतं आडनाव असेल तर अडाणी हेच आहे. एवढा आपल्या स्वातंत्र्याबाबत अडाणी असलेली जनता, त्याला अडाणीच पाहिजे. या पद्धतीने आज आपण पूर्णपणे गोत्यात आलेलो आहोत. ही स्थिती आहे. मी निराश करण्याची माझी आज अजिबात इच्छा नाही. आज खरं तर संक्रांतीचा दिवस आहे, पण पुण्यामध्ये आज शोक मानतात, त्यामुळे मी असं बोललो. पुण्यामध्ये जर आज आनंदाचा दिवस मानत असते तर मी वेगळं बोललो असतो. तर मुद्दा असा आहे, यातला विनोदाचा भाग वगळता सुद्धा हे अत्यंत गंभीर आहे. मी जे बोलतो त्याला लॉजिकली अजिबात असत्य नाही. EVM बाबत तुम्ही शंकाच बाळगू, जे म्हणतात ना EVM हॅक होत नाही, ते लोक आहेत ज्यांनी काय तो कोविड असं करून आधी बोलले आणि नंतर गेले ते त्या कोविडमध्ये. कळलं? त्यामुळे EVM 100% हॅक होऊ शकते आणि ती हॅक होते. पेगॅसस लावलं जाऊ शकतं आणि पेगॅससची ताकद काय आहे हे तुम्ही एखाद्या जाणकाराकडनं समजून घ्या. भारतात, अमेरिकेत अनेक IT प्रोफेशनल आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपले मित्र आहेत, ते आत्ता करून दाखवायला तयार होते. भानुप्रताप सिंग आणि ते दुसरे वकील आहेत, त्यांनी तर मोर्चा उघडला. ते म्हणतात 50 EVM आम्हाला द्या, आम्ही करून दाखवतो. म्हणजे करून दाखवणारे आता इतकेच लोक तयार झालेले आहेत की मला असं वाटतं की घरोघरी EVM कारखाने निर्माण होतील आणि माझी EVM म्हणजे तेलगी स्कॅम सारखा एक स्कॅम होईल की इथून EVM माझ्या घरनं जातात बरं का आज. म्हणजे जस घरोघरी तांदूळ नेत आहेत, घरोघरी धागे नेत आहेत, तसं काही दिवसांनी घरोघरी EVM नेतील BJPचे लोक. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या EVM द्वारे आधीच ठरलेलं असणारे कोण निवडून येणार आहे ते, त्यामुळे तो आलेलाच असेल आणि त्याने तिकडे आधी लाडू वाटायला सुरुवात केलेलीच असेल. तर पण ते लाडू तिळगुळाचे नसतील हा, म्हणजे आधीच सांगतो. तर या प्रकारचं, कारण गोड बोलायचे प्रश्न नाही ना, नंतर काय गोड बोलण्याची गरज नाही. तर या प्रकारच्या भयावह अवस्थेला भारत येऊन पोचण्याचं कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य गृहीत धरलं, आपण संविधान गृहीत धरलं
आणि डॉक्टर मनमोहन सिंगांनी एका भाषणात म्हटलं होतं की सोव्हिएत युनियन सारखा देश कोसळतो, त्यामुळे भारतासारख्या देशाने हे प्रगती कायम चालू राहणार. जेव्हा त्यांनी गरिबी रेखेच्या वरती एवढी माणसं आणली होती तेव्हा त्यांनी म्हटलंय भारतासारखा देश कायम चालू राहील आणि तो कायम लोकशाही राहील, या भ्रमात राहू नका. त्याच्यासाठी तुम्हाला जागरूक राहायला लागेल, विरोधी पक्षाला टाईट करत राहायला लागेल सत्ताधाऱ्यांना. तर तेव्हा आपण मनमोहन सिंगांची नक्कल केली आणि आता जे नंतर पंतप्रधान झाले त्यांची नक्कल करायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण त्यानंतर तुम्ही कुठे होता, तुम्ही काय करता हे कोणालाच कळणार नाही. तर या पार्श्वभूमीवर आज आपण जवळपास 8 दिवस अगोदर त्या घटनेच्या आहोत ज्या घटनेने भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळाची एक मोठी कूस बदलली. ती म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आली. ते महान जे न्यायमूर्ती होते त्यांनी बाबरी मशीद पडणे हा गुन्हा मान्य आहे हे मान्य केलं, पण ती कोणी पाडणारा गुन्हेगार होता हे सांगितलं नाही. ते म्हणले गुन्हेगार कोण नाही, पण त्या गुन्हा आहे. म्हणजे मशिदीने आत्महत्या केली, बाबरी मशिदीने. त्या जागी 8 दिवसांनी, म्हणजे त्या जागी म्हणजे तिथून 3 मैलावर, पण गंडवागंडवीमध्ये हे 3 मैल वगैरे काहीच नाही. तर तिथे मंदिर आता बनणार आहे 22 तारखेला आणि त्यासाठी अहमहमिकेने आमच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे असे नागरिक जात आहेत आणि अक्षता देतात. आणि मी म्हटलं हे मागितलं होतं का मी? ते म्हणले नाही. मग का आणलं? तो माझा मित्रच आहे, अर्थात चेअरमनच आहे बिल्डिंगचा, तो चांगले 5-10 लोक आलेले आणि नाही देवाचं आहे असं नका करू. मी म्हटलं देवाचं असो नाही तर सैतानाचं, हे घ्यायचं आणि परत जायचं. पण 90% लोक काय विचार करतात, आपले शेजारी आहेत, आपले लोक आहेत. आपण गेले 70 वर्ष असाच विचार करत आलो. जे व्हॉट्सअपवरचे 20 काका आता निर्माण झालेत ना, ते आपले सकाळी फुलं तोडणारे होते पूर्वी. ते अचानक एका रात्रीत नाही झाले, ते दबा धरून बसलेले. मी नेहमी ब्राह्मणवादाचं एक वैशिष्ट्य सांगतो. ब्राह्मणवाद हा जेव्हा बहुजन आणि आंबेडकरवाद जोरात असतो तेव्हा ब्राह्मणवाद बोलतो, तो ब्राह्मणवाद नव्हे. जेव्हा ब्राह्मण सगळे धर्म होतात आणि ब्राह्मणवाद बोलतो तो ब्राह्मणवाद. ब्राह्मणांची सत्ता येते तेव्हा बोलतो तो ब्राह्मणवाद. आता बोलतोय तो ब्राह्मणवाद आहे. तेव्हा बोलत होता ना, ती संधीची वाट पाहणारं हे एक हिंस्र श्वापत होतं. ते श्वापत आता आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. त्याला उतरवण्याची ताकद असलेला विरोधी पक्ष आपल्याकडे नाही. आपल्यामध्ये शक्ती आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण लढू शकता. तुम्हाला एकटं लढायचं असायला पाहिजे, एकटं लढायची ताकद असायला पाहिजे. याचं कारण असं, कारण तुमच्यासाठी फक्त तुम्हीच लढू शकता. एक. आणि दुसरी गोष्ट अशी की जगातला एक माणूस सुद्धा गुलाम आहे तोपर्यंत सर्व माणसं गुलाम आहेत, असं एक बेसिक प्रिन्सिपल आहे. त्यामुळे तो गुलाम असलेला एक माणूस मी आहे असं मी मानतो. लोक विचारतात तुम्ही बोलता एवढं, तुम्ही इकडे भाषण करता, मग तुम्हाला त्रास नाही करत? होतो ना, सोलापूरला त्या दिवशी आलेले एवढे कागद घेऊन माझ्यावर, मी आणि राम पुनियांनी जी होतो त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्या सरफराज अहमद पोलीस आले कागद घेऊन, म्हटले करा सह्या. त्यात लिहिलेलं मी जातीय विद्वेष पसरवणार नाही. बापरे म्हटलं, अरे वा, मी दंगली पेटवणार नाही वगैरे असं लिहिलेलं होतं. म्हटलं अरे वा, आपण एवढं हे कधी केलं एवढं आपण अगोदर? त्यांना म्हटलं मी सर असं कधी केलेलं नाहीये हो, किंबहुना हे असं होऊ नये म्हणून आम्ही इथे बोलायला आलोय, मी आणि राम पुणे, आम्हाला करू द्या. नाही म्हटलं ही फॉर्मॅलिटी आहे, साधी एक सही पाहिजे. म्हटलं नाही, पण म्हटलं चेकवर पण एक साधी सहीच लागते, असं काय करता तुम्ही? म्हटलं तर ते म्हणले नाही, पण आम्हाला वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं. मी म्हटलं तुम्हाला वरिष्ठांनाच तोंड द्यायला लागतं, मला स्वतःला तोंड द्यायला लागतं. मी नाही करणार सही. म्हटलं तुम्ही अरेस्ट करा, तुम्ही गोळ्या घाला, नाही करणार. मग राम पुनियांनी पण म्हणले मी पण नाही करणार सही. आणि मी म्हटलं ते टाका अजून, मी दरोडे घालणार नाही, मी बलात्कार करणार नाही, आणि तुम्हीच काय ते लिहा खाली त्याच्यानंतर. तर त्यांनी लिहिलं की परुळेकर आणि पुनियान यांनी सही करण्यास नकार दिला आणि म्हणले आणि ते संपलं. मुद्दा असा आहे की काळ मोठा कठीण आहे. तुम्ही जर स्वतःकरता लढू शकत नसाल तर तुमच्याकरता कोणी लढायला तयार नाहीये. आणि तुम्ही एखाद्या माणसावर, उमर खलीद आहे ना आतमध्ये, तर आज आपण लाडू खायला काय हरकत नाही. तो आहे उमर खलीद. कोण उमर खलीद? आपला काय संबंध? म्हणून तिळगुळाचे लाडू 5 तोंडात टाकत असाल तर लक्षात घ्या की तो दिवस दूर नाही. जी कॉन्क्रीट सारखी जी जेलमध्ये पोळी मिळते ना, साकेत गोखलेल्या लोकसभेत सांगितलं, राज्यसभेत सांगितलेली, ती तुम्हाला पण मिळणार आहे. त्यामुळे आजच त्या उमरसाठी तुम्ही उभे राहा.
तर तुम्ही उभे राहिलेले बघून बाकी उभे राहतील. विरोधी पक्षाकडनं अपेक्षा करू नका. विरोधी पक्ष हा ऑक्युपाय स्पेसवाला झालेला आहे. विरोधी पक्षांनी जे करायला पाहिजे ते कम्युनिकेशनच नाही आहे विरोधी पक्षाचं. आमच्याकडे अक्षता घेऊन आणि दोरे घेऊन आणि रामाचं ते काय ते मंदिर काय केलंय त्याचं हे घेऊन, म्हणजे रामाचं नाहीच आहे ते, राम तिथे असतच नाही. राम शेवटी आपल्या मनात असतो. ते सगळं घेऊन येतात. विरोधी पक्षाचा एकही माणूस हे चुकीचं आहे सांगायला कधी आलेला नाहीये. हे आले होते ना ते चुकीचे होते बरं का सांगायला एक तरी शिरला ताणून माणूस आला असता ना तर मी मानलं असतं. मला अख्ख्या भारतात एक माणूस दाखवा एका पक्षाचा की जो ह्यांच्या मागोमाग जाऊन सांगतोय की हे चुकीचं सांगतात, हे चुकीचं सांगतात, हे देवाचा काय संबंध नाहीये. नाही, इथेच खरा पराभव सुरू झालेला आहे आणि इथेच पराभव पूर्ण पण झालेला आहे. त्यामुळे 2024च्या निकालांची वेगळी वाट बघण्याची गरज नाही. संक्रांतही हीच आहे आणि पानिपतही हेच आहे. ह्याची अखेर आपल्याला बलिदान दिल्याशिवाय होणार नाही हे लक्षात ठेवा. रक्त, घाम आणि अश्रू तिन्ही द्यावे लागतील, तेव्हाच ह्याची अखेर होईल. आता आपण कोलॅटरल डॅमेज झाल्याशिवाय या अंधाऱ्या बोगद्यातून वापरत जाऊ शकत नाही. एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय भीम, जय हिंद. आजच्या वास्तवाची ओळख खूप परखडपणे राजू परुळेकर यांनी करून दिलेली आहे. मी आजच्या गादी दर्शन शिबिराच्या तीनही वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. कार्यकर्त्यांना विनंती की आपण लेखी प्रश्नांसाठी कागद फिरवायचे आहेत. ईव्हीएम हॅक होत आहेत एवढी खात्री असेल तर काँग्रेस निवडणुकीला संपूर्ण ताकद वापरून त्याविरुद्ध संघर्ष का करत नाही? काँग्रेस का संघर्ष करत? मलाही हा प्रश्न काँग्रेसला विचारायचा आहे. मी कसं सांगू शकेन आता ह्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस का करत नाही? काँग्रेसची आतली माहिती मला प्रत्येक वेळी येऊन देतात रात्रीच्या वेळेला, असं कोणाला जर वाटत असेल तर ते अत्यंत खरं नाही आहे. खरं तर काँग्रेसमध्ये सुद्धा आपापसात माहीत नसतं बऱ्याच गोष्टी. त्यामुळे काँग्रेसचाच कार्यक्रम इथे कुमारजी झाला होता मध्ये, तेव्हा मी एक माझा मित्र आला तर त्याला म्हटलं अरे तू इथे कुठे आला? तर तो म्हटला अरे मी काँग्रेसचा हाडाचा कार्यकर्ता आहे. मी म्हटलं म्हणूनच विचारलं मी तुला. त्यामुळे लक्षात घ्या की काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काही सांगावं ह्या योग्यतेचा मी नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही योग्य त्या माणसाला गाठा. तुम्ही ट्विटरवरनं जयराम रमेश, पवन खेरा, सुप्रिया श्रीनेत, राहुल गांधी, खरगे यांना हा प्रश्न विचारा की. सगळ्यांनी टाका की प्रश्न, एक एक प्रश्न टाकायला काय हरकत आहे? आज जिथे जेवढे लोक उपस्थित आहेत त्यांनी त्यांना टॅग करून प्रश्न टाका की तुम्ही काहीच करत नाहीये म्हणून. बरं, त्यांनी तत्वतः आता मान्य केलं. दिग्विजय सिंगांनी मला स्वतः पत्र लिहिलंय, मला टॅग केलंय, मला ट्विटरवर मान्य केलंय की राजू तुझी ईव्हीएमची भूमिका अत्यंत बरोबर आहे. बरं का, दिग्विजय सिंगनी हे मान्य केलं की तुझी भूमिका अत्यंत बरोबर आहे आणि ही आता आणि मला त्यांनी फोन करून हे सांगितलं की साऊथचे जे आमचे सहकारी आहेत त्यांना पटवून द्यायला आम्हाला वेळ लागला म्हणून आम्ही थांबलो होतो. तर आता त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालं तर हळूहळू भूमिकेत बदल होईल. हळूहळू ते परवा बोललेत मला. तर आता काँग्रेसच्या दृष्टीने हळूहळू म्हणजे किती हळूहळू हे मला माहित नाही. राजू परुळेकरांसाठी प्रश्न आहे की जी लढाई आपल्याला लढायची आहे तर त्यांची साधनं तुम्हाला काय सुचवावीशी वाटतात? कुठली टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे आणि नेतृत्वाची प्रक्रिया काय असेल? साधनांच्या बाबतीत आपल्याला गांधी स्मारकामध्ये बसल्यावर आपल्याला वेगळे विचार करण्याचा गरज नाही. खरं तर सत्याग्रह, सिव्हिल डिसओबिडियन्स, मला हे कळत नाही की जेव्हा कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या नोटिसा पाठवल्या जातात तेव्हा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं तंत्र का नाही ऍक्सेप्ट केलं जात? हा मला नेहमी प्रश्न पडतो. परवा तामिळनाडूच्या 2 शेतकऱ्यांच्याकडे 450 बँकेत रुपये असताना ईडीची नोटीस गेली. तर या प्रकारे सत्याग्रह आणि सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे या प्रकारे जर केला तर ही सोप्या पद्धतीने विरोध करण्याची एक भाग झाला. दुसरा भाग आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे जी आत्ताची टेक्नॉलॉजी जेवढी कोणती टेक्नॉलॉजी आहे म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत ती सगळ्याच टेक्नॉलॉजीज वापरणं अपरिहार्य आहे. म्हणजे ते वापरल्या नाहीत तर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. परंतु सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी जगामध्ये इच्छाशक्ती ही असते आणि इच्छाशक्ती एवढी मोठी टेक्नॉलॉजी नाही. आणि त्यामुळे इच्छाशक्ती असेल ना
तर एक माणूस पण कोणाबरोबरही पंगा घेऊ शकतो आणि इच्छाशक्ती नसेल तर अख्खी सेना असूनही पळ काढू शकतो. तर मुळात मला असं वाटतं की ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे अशा लोकांनी आपल्यासारखी इच्छाशक्ती असलेल्या लोकांशी संपर्क वाढवणं हा त्याच्यावरचा उपाय. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करावा. टेक्नॉलॉजी आहे माध्यम आहे. 1857ची लढाई ही पोळ्यावर म्हणजे आपण पोळ्या असतात ना, म्हणजे पुरणपोळ्या साध्या, आता पुण्यात पोळ्या म्हणतात, आम्ही चपात्या म्हणतो. तर त्या चपात्या आणि भाकऱ्यावरनं संदेश देशभर पोचवले गेले. त्यामुळे तेव्हाचं व्हॉट्सअप ते होतं, पण ते पोचले ना. म्हणजे ती लढाईचं काय झालं त्याच्यावर आपण नंतर येऊ, पण मुद्दा असं की ते पोचले. त्यामुळे कम्युनिकेशन आणि आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागणार. आणि इच्छाशक्ती तुमची आहे का हे बघा आणि तुम्ही लढायला सुरुवात करा. आणि लढण्या करताना मला स्वतःला गांधीजींच्या चरित्रातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आवडते. एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या एका गोष्टीने त्यांना नेता बनवलं. ते म्हणजे दुसऱ्याने करण्याची वाट बघित राहत नसत. ते जे त्यांना वाटायचं योग्य ते सुरू करायचे. आणि गंमत म्हणजे त्यांना वैचारिकदृष्ट्या मारोकाटोका पंथ वाटणाऱ्या भगतसिंगांनी सुद्धा तेच लिहून ठेवलंय की जिंदगी अपने दम पर जी जाती है, दुसरों को कंधों पे तो जनाजे निकलते हैं. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या माणसाला करायचं आहे तो हा करेल आणि तो करेल आणि मी त्याच्यात सामील होईल अशी वाट बघत नाही. त्यामुळे नेता कसला, आता मगाशी डॉक्टर साहेब जसं म्हणाले की जयप्रकाश नारायणांसारखं नैतिक अधिष्ठान असलेलं नेतृत्व होतं, तसं अलौकिक नेतृत्व प्राप्त झालं मध्येच आपल्याला अचानक, तर काय गोष्ट वेगळी. पण तसं नसताना लोक लढले नाहीत असं नाहीये. म्हणजे अनेक क्रांत्या किंवा अनेक ह्याच्या वेळेला जे यशस्वी नेते झाले ते त्यांना अगोदर जनता ओळखत पण नव्हती. त्या घटनेतनं त्या संक्रमणातनंच ते नेते म्हणून वर आले. आता लक्षात घ्या, साधं कन्हैया कुमार आपल्याला कुठे माहिती होतं काही वर्षांपूर्वी. या सर्व संक्रमण काळाचा फायदा हा की नवे नेते उभे राहतात आणि जुने नेते भाजपात जात आहेत. त्यामुळे सगळ्यात चांगली बाब ही होती आहे की भाजपाला सूज येते आणि बाकीच्यांना मसल वाढवायला संधी आहे. पण बाकीच्यांनी व्यायाम तर केला पाहिजे की नाही मसल वाढवायला. त्यामुळे ही गोष्ट अतिशय छान आहे. म्हणजे मी सर म्हणायच्या अगोदर मी मगाशी भाषणात म्हणतो मी विसरून गेलो की विरोधी पक्षाला चॉईस आहे की आपलं काय होत असेल तर आपण सगळं भाजपात जावं. लोकांना चॉईस नाहीये, आपण भाजपात नाही जाऊ शकत. म्हणजे एवढे लोक भाजप कशाला घेईल म्हणजे. तर मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या भूमिकेवरच राहावं लागेल आणि ती इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. तुम्ही लिहायला लागा, तुमच्या हातात जे काही असेल साधन त्याच्याने लिहायला लागा. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. तुम्ही तुमचा फेसबुक अकाउंट उघडू शकता, ट्विटर अकाउंट उघडू शकता, तुम्ही टाकू शकता. तुम्हाला आता तळवलकरांना घाबरण्याची गरज नाही किंवा परुळेकरांना, म्हणजे इथले परुळेकर मी नव्हे, की आता हे आपलं लेख छापतात की नाही. स्वतः गांधीजी जेव्हा आले होते साऊथ आफ्रिकेहून तेव्हा टेलिग्राफच्या ऑफिसमध्ये 2 तास बसले होते. त्यांना संपादक भेटलेच नाही. तर गांधीजींचे उद्गार असे होते की असतील बाबा खूप बिझी असतात ते संपादक आहेत, आणि गेले. त्यानंतर चंपारण्य झालं आणि मग संपादक शोधत निघाले की गांधीजी कुठे आहेत म्हणून. तर त्यामुळे तुम्ही कृती कराल ती आता तुम्हाला थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची साधनं आहेत उपलब्ध. त्यात थोडं गडबड म्हणजे काय, आता कशी बीजेपीने सर्व समाज माध्यमं दाबावून ठेवली आहेत. त्यांना रिच, तुमचं कीवर्ड्स काही आले ते आल्यावर रिच एकदम कमी होतो. त्याच्यावर तुम्हाला मात करता आली पाहिजे. त्या 4200 आंदोलनात रेडिओ सेट ते वगैरे केलं होतं आणि 77 साली पण ह्या लोकांनी केलं होतं ना, भूमिगत वगैरे झालं, त्यांनी आयडिया मारल्या होत्या का, मग त्याच्यात खूप लोकांची लग्न पण झाली. तर हे लक्षात घ्या तुम्ही की एक मोठा लढा, एक संक्रमणाचा काळ हा एक लव्ह इन कॉलरासारखाच असतो. तर त्यामुळे तुम्ही क्रांती आणि प्रेम यांच्यामध्ये फारसा काही फरक नाहीये. मंगलेश डबराल नावाचे हिंदी कवी आहेत, त्यांच्या कविता वाचा म्हणजे तुम्हाला खूप गंमत येईल. हे जे म्हणतोय तेवढीच तसेच कानशीला तापतात, तसंच थरथरायला होतं, तसंच डोक्यामध्ये एक सणक येते आणि हातापायात असं वाटायला आपणच राहत नाही. हे सगळं प्रेमात आणि क्रांतीत अगदी तसं सारखं होतं. करून तर बघा. म्हणजे प्रेम नव्हे, क्रांती म्हणतोय मी. राजू परुळेकर सरांना प्रश्न आहे. 2014 पूर्वी तुमच्यासारखे बरेच निर्भीड पत्रकार होते. आता तुमच्यासारखे रवीश कुमार सारखे फार थोडेच आहे. त्याला काय सोल्युशन किंवा काय आमच्यासारख्यांना काय?
उत्तर त्याचं? धैर्याचं वाटप होत नाही, ते आतून येतं आणि कित्येकदा परिस्थितीतून निर्माण होतं. तुम्हाला पर्यायच नाही म्हटल्यावर धैर्य येतं. म्हणजे कित्येक कल्पना मानवाला त्यामुळे सुचलेल्या आहेत ज्यामुळे त्याला दुसरा उपाय नाही. जसं की कोरोना काळात लस निघाली, कारण दुसरा उपायच नव्हता काही करण्याचा. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्ही बाहेरून नाही देऊ शकत. म्हणजे एखादा घाबरलेला असेल मनुष्य की नाही हर्षवर्धन पाटील असं म्हणले की आता मी बीजेपी झालो, आता मला ईडीची भीती नाही, आता मी शांत झोपतो. अशा माणसाला तुम्ही धैर्य निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असू शकत नाही. अशा माणसाला तुम्ही धैर्य निर्माण नाही करू शकत. ज्या माणसाला ऑलरेडी ट्रॉमा आहे सरकारचा, त्या माणसाला धैर्य नाही निर्माण होत. ज्या माणसामध्ये आतमध्ये वडील, सरकार, पिता आणि धर्म यांच्याविषयी माफक आदरभाव आहे, अशीच माणसं धैर्यवान असतात. एका लिमिट नंतर या सगळ्या वस्तूंना आदर द्यायच्या पलीकडे जातो आपण आणि आपण आपले म्हणून मोठे होतो, ही गोष्ट त्यांना कळते. ते लोक धैर्यवान असतात आणि ते लोक करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भोवती भरपूर धैर्यवान लोक सापडतील. त्यांना माहीत नाहीये की लढायचं कोणाविरुद्ध आहे. त्यांना तुम्ही फक्त सांगा, तुम्हाला कळलंय लढायचं कोणाविरुद्ध आहे, त्यांना फक्त सांगा की ह्यांच्या विरुद्ध लढायचं हे ते म्हणून, मग ते बरोबर लढतील. मी छोटी माणसं खूप धैर्यवान पाहिली आहेत आणि मोठमोठे लोक गळपणे. आनंद महिंद्र जे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आहेत, तर त्या दिवशी मोदींच्या स्टेजवरनं बोलताना म्हणले, सर तेज तर तुमच्याकडनं आमच्याकडे येतोय प्रकाश, तर मला दिसतच नव्हतं, त्यांनाच दिसत होता तो. तर अशा वेळेला मोठ्या माणसांची पण किंमत कळते आपल्याला. खरा मोठा कोण हे कळतं. यावेळी उलट उमर खलीद वाकला नाही, संजीव भट वाकले नाहीत, ते खरे मोठे. ते काही वाहनं निर्माण करत नाहीत, उद्योगपती नाहीत किंवा त्यांची नेटवर्थ ही काही फारशी नाहीये, पण मोठा आहे तो. बहिणीच्या लग्नाकरता आलेला, आईने जेवण घातलं 8 दिवस त्याला, पण जाताना रडला बिडला नाही तो. नाही तर अलीकडे तर राम मंदिर बांधतायत हे बघताना पत्रकार रडायला लागतात. आता याच्यात रडण्यासारखं काय हेच मला कळेना. म्हणजे खरं लालकृष्ण अडवाणींनी रडायला पाहिजे, कारण अडवाणींनी पाया रचला आणि अडाणींनी कळस रचला, असं झालंय ते. ऍक्च्युली प्रश्न आहे की सरांनी बरंच आपल्याला सांगितलं की कसं गेलं पाहिजे. सप्तर सरांनी पण सांगितलं. माझं नाव ज्ञानेश्वर ठुबे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची फायनल झाली, जिचं जगाचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं आणि ज्यांना आपण लोकशाहीचे शत्रू मानतो त्यांनी तो सामना सुद्धा हॅक करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला, पण ऑस्ट्रेलियाने तो काही प्रयत्न सफल होऊ दिला नाही. तो खेळ आहे, तो नियमाप्रमाणेच खेळला पाहिजे. लोकशाही पण नियमाप्रमाणेच आपण खेळत असतो. तर याच्यामधून इथल्या सभागृहातील लोकांनी काय प्रेरणा घेतली पाहिजे किंवा याच्यातून घेऊ शकतो का? तर याच्यावर फक्त थोडक्यात सांगा. तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे सर्व. सभागृहात ऑस्ट्रेलियाहून लोक आणावी लागतील, ही प्रेरणा घेतली पाहिजे. नाही, मुद्दा असा आहे की आपले लोक म्हणजे आपणच हो. आपण पाठवतो ते लोक, आपण तिथे गेल्यावर तेच करतो. त्यामुळे आपले लोक असताना तिथे ऑस्ट्रेलिया होतं म्हणून जिंकलं, नाहीतर लाठी किंवा गाजर या दोनातल्या एकाला बळी पडलंच असतं. आयदर ईडीची नोटीस किंवा खोके, या एक काहीतरी झालं असतं. ऑस्ट्रेलियाला यातलं दोन्ही काही देऊ शकत नाही तुम्ही. त्यामुळे माणसं ऑस्ट्रेलियाहून आणायची असं म्हणायला लागेल मग. म्हणजे चले आव नावाची एक नवीन चळवळ करायला लागेल. राजू परुळेकर सरांना प्रश्न आहे की ईव्हीएमचा जर धोका इतका होऊ शकतो आणि हॅक होऊ शकतं तर निवडणुकींवर बहिष्कार टाकावी अशी काही लोकांची मागणी आहे. पण बांगलादेशमध्ये शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान झाल्या, तिथे सुद्धा विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तर हे बहिष्काराचं जी म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय कमेंट आहे? बांगलादेश आणि भारत यांच्यात फरक आहे जगाच्या दृष्टीने. इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये भारतामध्ये विरोधी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकणं, भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, त्यांनी बहिष्कार टाकणं ही स्वतःमध्येच इंटरनॅशनल कम्युनिटीच्या दृष्टीने फार महत्वाचा कन्सर्नचा भाग आहे. भारत हे सर्वात मोठं मार्केट पण आहे. त्यामुळे बांगलादेशचं उदाहरण भारताला लागूच होत नाही. तसं मग कुठच्या बारक्या बारक्या अनेक देशांनी जे आपल्याला माहित नाही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले असतील.
ते भारताला लागू होत नाही. पहिल्या 5 इकॉनॉमीमध्ये भारत येतो. मार्केट मोठं आहे, लोकसंख्या आता जगात सर्वात जास्त आहे आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे भारताच्या विरोधी पक्षाच्या बहिष्काराला जे महत्व आहे ते बांगलादेशच्या विरोधी पक्षाला कसं असेल. हॅलो हॅलो नमस्कार. माझं नाव मंगेश वाडीकर आहे. माझा प्रश्न राजू परुळेकर सरांना आहे की आपण आत्ता जी मांडणी केली त्या मांडणीमध्ये आपण जे सांगितलं की सगळ्या या देशातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या कशा प्रकारे आपल्या बुद्धिभान ठेवून कार्य करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा डर कुठल्याही या सत्ता पक्षाला नाही आहे. आणि आता जो एक लोकशाहीचा उत्सव आपण येणार आहे येत्या 2024ला, तर त्यामध्ये सर्व तुमची मांडणी ऐकता असं वाटतं की आता आपण काही करू शकत नाही. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की मग 2024 नंतरचा भारत कसा असेल. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं? 2024 नंतरचा भारत कसा असेल याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाहीये. कारण शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत जिंकलो असं म्हणता येत नाही. आपण हारलो नाही तो पण हारलो असं म्हणू शकत नाही आपण. बरोबर. मी निराशावादी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मी वास्तववादी आहे. आत्ता काय आहे हे मी सांगतोय. उद्या काय होईल यावर मी भाष्य केलेलं नाहीये. मुद्दा असा आहे 2024 नंतरचा भारत त्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय करता. तुमचा प्रत्येक माणसाची भूमिका काय असणार आहे. प्रत्येक माणूस किती उभा ठाकतो या सगळ्या जुलुमशाहीच्या विरुद्ध आणि अडाणी सर्वोपरी या राष्ट्र सर्वोपरीच्या ऐवजी घेतलेल्या घोषणेविरुद्ध त्यावर ठरणार आहे की 2024 नंतर भारत कसा असणार आहे. तुम्ही जर ठरवलं की भारत पूर्वीसारखाच असणार आहे, भारत हा संविधानानेच चालणार आहे आणि भारत हा लोकशाही देश आहे, तर 4 गुज्जू मास्टर्सचं महत्व काय आहे ते स्वतः भारतीय जनता पक्षातच बंड होईल अशी आता परिस्थिती आहे. परंतु ते करण्याकरता लोकांचा दबाव दिसला पाहिजे, लोक रागावलेले दिसले पाहिजेत, लोकांचा सात्विक संताप आणि लोकांची लोकशाहीवरची श्रद्धा ही दिसली पाहिजे. ती आत्ता दिसत नाही. हा माझ्या कन्सर्नचा भाग आहे. मला 2024 नंतर वाईटच होणार आहे आणि आपण नरकातच जाणार आहे असं काही माझं म्हणणं नाहीये. मी वास्तववादी आहे. आत्ता जे आहे ते नाही म्हणून म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला एक सांगतो. हल्ली एक फॅड निघालंय पॉझिटिव्ह थिंकिंगचं. ते इतकं भयानक आहे की डॉक्टर आणि इंजिनियर होताना जर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग सांगितलं हा बस डॉक्टर मला हा ट्युमर झालाय. ट्युमर नाही रे, फोड आहे, काय नाही, घरी जा, काय होणार नाही. आणि तो म्हणजे मला आठवतं मी आणि प्रिया तेंडुलकर म्हणजे प्रिया तेंडुलकर शो करायची कारण मी त्याचा रिसर्च करायचो. तर प्रिया तेंडुलकर मी एकदा मोहम्मद अली रोडला एका क्वॅक डॉक्टरकडे गेलो. तर त्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरला विचारलं प्रियांनी तो क्या क्या ठीक करते हैं. हम सब ठीक करते हैं. म्हणलं हम बहुत पॉझिटिव्हली रिजल्ट दे रहे हैं. म्हणलं अरे प्रिया म्हणली क्या कैंसर करते हैं, एड्स करते हैं, सब करते हैं. म्हणलं तर प्रिया म्हणाली कैसे आपको कैसे पता चला. अरे देखो मैं बताता हूँ, इतना लाइन है. लाइन तो प्रचंड होती, ही तो खरीद गोष्ट है. ती म्हणली वो भोपाल से एक मरीज आता था, उसको टाटा में उसका सर पे वो ट्यूमर था. टाटा में बोला मर जाएगा वो 1 महीने में. हमने उसको दवा दिया तर वो ठीक हो गया. तर प्रिया म्हणाली अभी वो क्या करता है. नहीं वो बाद में आया ही नहीं, वो ठीक हो गया ना, तो बाद में आएगा काय के लिए. तर याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. बरं त्याहीपेक्षा हाईट त्याने पुढची केली होती. ती तर ऐकून मी स्वतःच गार झालो होतो. तो म्हणला ये देखियो एडस के सारे रिपोर्ट पॉजिटिव आए हैं. म्हणला हमारा सारा रिजल्ट पॉजिटिव रहता है. जिन मरीजों को हॉस्पिटल में बोला गया था उनको एडस है, उनका सारा रिपोर्ट इधर पॉझिटिव्ह है. तो आता लक्षात घ्या पॉझिटिव्ह थिंकिंग डॉक्टर किंवा इंजिनियर आपण पूल पडेल कोणकोणत्या कारणाने हे आधी विचार केला तर तो असा अभेद्य पूल बनू शकतो, ब्रिज बांधू शकतो इंजिनियर की त्याला पडणार नाही 100 वर्षात. आधीपासूनच काय हरकत नाही रे पॉझिटिव्ह थिंकिंग पडणार नाही. काय मध्ये खांब बसण्याची काय गरज नाही. डायरेक्ट ह्या बाजूला एक आणि त्या बाजूला एक लावून टाक. आपण फक्त सकारात्मक विचार केला पाहिजे. वरनं स्कूटर नेली तर काय होणार नाही असा विचार कर. देवाचं नाव घे आणि मार स्कूटर. तो पहिल्या दिवशी खाली पडणार. हे असं नाही चालत. तुम्हाला निगेट करत सायन्स काय शिकवतं, तुम्ही निगेट करायच्या सगळ्या शक्यता आणि मग शेवटी तुमचं पॉझिटिव्ह कडे जातो. मी वास्तववादी आहे. मी निगेट करतोय. मला तुम्ही निगेट करत करत तिथपर्यंत जाऊन दाखवा जिथे लोकशाही आहे. तर त्या दिवशी लोकशाही आहे. 2024 नंतर
मोदी शहा ढोवाल अडाणी काय बदलणार देशाचं भवितव्य? हा देश पूर्वी होता आणि पुढेही असणार आहे. परंतु आपल्या वाट्याला काय येणार आहे हे तुम्ही ठरवायचंय. ते ठरवायला लागले तर तुमचं अपयश आहे. तुमच्या अपयशाला पायबंद घालणं हे तुमचं काम आहे. तो घाला पायबंद, हे मला सांगायचं होतं. सर माझा प्रश्न आहे आपण आता सांगितलं की EVM जे आहे त्याची जी सॉफ्टवेअर आहे ते हॅक होऊ शकतं किंवा मॅनिप्युलेट होऊ शकतं. तर या EVMच्या विरोधामध्ये आणि मतपत्रिकेवर परत मतदान व्हावं यासाठी आपल्या लोकांमध्ये जागृती होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. कारण लोक या व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठली पाहिजेत, आंदोलन केलं पाहिजे. मग जनतेपर्यंत हा विषय की EVM मॅनिप्युलेट होतं किंवा करता येतं आणि मतपत्रिकेवरती मतदान व्हावं यासाठी काही कार्यप्रणाली किंवा काय आपल्या प्रबोधनात्मक कार्यक्रम किंवा कुठल्या पद्धतीनं प्रबोधन लोकांमध्ये करता येईल याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं सर. धन्यवाद. नाही, पहिली गोष्ट म्हणजे बहिष्कार टाकणं किंवा दबाव आणून बॅलेट बॉक्स आणणं हाच उपाय आहे. त्याच्यात प्रबोधनाचा काय हात नाहीये. का माहितीये, आता पण वकिलांचं चाललेलं आहे त्याचं मला मेसेजेस येत आहेत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर हजारो लोक जमलेत EVMच्या विरोधात. मुद्दा कोणालाच EVM नको. EVM आणली तरी आपल्याला कुठे विचारलं होतं? आम्हाला विचारून आणली होती का EVM? नाही. मुद्दा हा आहे की टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे. तुमच्यावर पेगासिस तुमच्या मोबाईलमध्ये बसवावा का नाही याच्याबाबत प्रबोधन काय करणार आपण? एक दिवशी आपल्याला कळतं की आपल्या मोबाईलमध्ये पेगासिस होतं. रमण सिंग नावाचा एक पत्रकार आहे, तो 1.5 वर्षाचा तुरुंगात. त्यांच्या मिसेसमध्ये आमच्या कॉन्क्लेव्हला आलेल्या आत्ता प्रथमेश गेला इंडी जर्नलच्या. तर तिने सांगितलं की आम्हाला 1.5 वर्षांनी कळलं की ह्याच्यामध्ये पेगासिस बसवून सगळं सरकार ऐकता येते. जेव्हा ॲपलचा फोन घेतला, iOS प्रणालीचं वैशिष्ट्य आहे की ते लगेच कळवतात. त्यांनी कळवलं, अँड्रॉइड कळवत नाही. त्यामुळे मशीन हॅक होण्याबाबत प्रबोधन काही केलं जाऊ शकत नाही. मशीन हॅक होते किंवा ती होत नाही, मशीन नसेल तर हॅक करता येत नाही, एवढंच प्रबोधन आहे, दुसरं प्रबोधन नाही याच्यात. मग आता ते चालूच आहे. आणि तुम्ही आता दिल्लीला जंतर मंतरवर बघा, तुम्ही सोशल मीडियावर बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणावर वकील सुप्रीम कोर्टाचे आणि मोठे मोठे सोशल ऍक्टिव्हिस्ट तिथे बसलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने लोक आहेत EVMच्या विरोधात. मीडिया दाखवत नाही म्हणून होत नाही असं नाहीये. आपण तिथे नाही म्हणजे तिथे काहीच होणार नाही असं नाहीये. आणि ते लोक करतील, आता काय टेन्शन घ्यायची गरज नाही, असंही नका करू. पुण्यात पण होऊ दे की. शेवटच्या 3 तुमचा प्रश्न घेऊया. EVM हॅक होत आहे आणि त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो हे आपण आता बोललोच. पण माणसांचे मेंदू हॅक झालेत, कुठल्याही लॉजिकला रिस्पॉन्डच करत नाहीत. म्हणजे घरात, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये तुम्ही त्यांना कितीही लॉजिकली पुरावे देऊन, एव्हिडन्स दाखवून, पुस्तकं दाखवून कितीही सांगण्याचा प्रयत्न केलात तरी ते म्हणतात हे खोटंच आहे, हे तुम्ही सांगताय हे खोटंच आहे. म्हणजे फॅक्ट्स आर नॉट फॅक्ट्स, हे जे काय खरं आपण आता ऐकतो त्याला काय करणार, त्याच्यावर काय उपाय आहे? कोणाला प्रश्न आहे हा? कोणी त्याच्यावर दिलं तरी. लॉजिक खतरे में है. लॉजिक खतरे में है. मी बोलू का? नाही, याबद्दल असं आहे की आपल्या समाजामध्ये हॅकिंग मेंदूचं पहिल्यापासूनच आहे. मधली जी ब्रिटिश आले आणि त्यानंतर त्यांच्या भयाने काही प्रमाणात त्यांच्या आधुनिक मॉडर्न सायन्समुळे त्यांनी आणलेल्या आपण नीट झालो. नाही तर आपण समुद्र पार केला की पाप लागतं, मांजर आडवी गेली की 7 पावलं मागे जायचे, हे सगळं आपलं OCDचा भाग होतात आपल्यामध्ये. तर त्यामुळे आपला हॅक मेंदू वेगळा करण्याची गरज नाही. तो ओरिजिनली त्याची हार्ड डिस्क हॅक्ड आहे. त्याच्यामध्ये फक्त नव्याने फक्त करंट सोडला त्याच्यात एक नवीन की तो चालू झालाय, बस एवढाच तो काय तो मुद्दा आहे. पण तरी आशेची बाब त्यातली ही आहे की सर्वात जास्त मतं मिळाली BJPला, म्हणजे जेव्हा सीट्स मिळाल्या तेव्हा सुद्धा अख्ख्या देशात मतदान केलेल्या लोकांमधले 37% लोकांनीच त्यांना मतदान केलेलं, 63% लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलंय. त्यामुळे सगळ्यांचे मेंदू हॅक झालेले नाही. आपण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय समाजात राहतो, तिथे भोवतालचे लोक जे आहेत ते नेहरू फेलोशिपवर त्यांची मुलं अमेरिकेत शिकायला गेली, तिथून राम मंदिरासाठी FCRAचा फायदा घेऊन पैसे पाठवतात, न्यू जर्सीमध्ये मोर्चे काढतात आणि इथे त्यांचे आई वडील आपल्याला फॉरवर्ड करतात की नाही हेच बरोबर आहे, आपले सीमा खूप बलवान झाल्यात वगैरे. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे
की ते ऐकल्यावर माणूस वेडा होऊ शकतो कम्प्लीट. आणि या प्रकारचं जर तुम्ही आपल्या म्हणजे महादेव गोविंद रानडे वगैरेच्या जरा अगोदरच्या काळामध्ये जाऊन बघा, पेशवाईच्या काळामध्ये वगैरे, तर या प्रकारे लोक विचार करत म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडतो की असं कसा विचार करू शकत. आता बालविवाह उदाहरण, तर त्याच्याबद्दल टिळक सुद्धा समर्थन करतात त्याचं. तर आता आपले मेंदू हे मूलतः हॅक्ट आहेत. आपलं फॉल्टी मशीन आहे आपलं. तर त्याच्यामध्ये थोडं घासून पुसून पितांबरी लावली की लगेच सुरू होत होते तसं. तर परत त्याच्यावर नीट ते अग्निशामक दल कसं फवारा मारतं आणि राख टाकतं की जेणेकरून आग शांत होते, ते होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी 2 उपाय आहेत. एक म्हणजे यश, म्हणजे याच्या विरोधी आपल्या विचारांना यश मिळणं, आणि दुसरं म्हणजे लाठी. गांधीजींच्या हातातली जी लाठी आहे ना ती त्यासाठीच आहे. या 2च मार्गाने होणार नाही. तर आपण तसेच आहोत. नाही आपल्याला कोणी केलेलं आहे बघा. असं अचानक कधी एक दिवशी उठून होत. आमचे बाजूचे काका अचानक कसं काय सांगायला लागतात की आम्हाला की ते असं नाही ना, नथुरामचं त्याग मोठा आहे म्हणून. अरे याचं कारण असं की मी परवा जेव्हा त्या सोलापूरला गेलो, माझ्याकडे सही मागायला जेव्हा पोलीस आले होते, तेव्हा त्यांना मी विचारलं शरद पंक्ष येतो इथे आणि नथुरामचे प्रयोग करतो, त्याच्याकडनं घेता का सही. ते म्हणले नाही साहेबांनी कधी तसं सांगितलं नाही मला. मी म्हटलं कधी साहेब म्हणजे अगोदर पण नव्हते सांगत साहेब कधी, म्हणजे अगोदर म्हणजे ही सत्ता यायच्या अगोदर. याचा अर्थ आपण आपल्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये ज्या अंधश्रद्धांना थारा देतो त्या लपून बसलेल्याच असतात. त्या अचानक एखादा महाराज आला किंवा बाबा आला, एखादा माणूस लंगोट लावून फिरायला लागला आणि एखाद्या थोबाडीत मारली तर, आणि 2 जणांनी म्हटलं की महाराजांनी आशीर्वाद दिले बघा आज हा इंटरव्ह्यूत पास होणार, आणि नेमका तो इंटरव्ह्यूत पास झाला, तर दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यासमोर ही गर्दी व्हायला सुरुवात होते. परवा कोणीतरी ते शंकराची मूर्ती अशी करून, नाही अक्कलकोट महाराजांची मूर्ती अशी करून त्यातनं तीर्थ गळतं असं दाखवलं, तर एवढं अख्खं गाव जमा झालेलं. त्यामुळे आपल्याकडे गणपती दूध पित होतं तेव्हा काय मोदीच पंतप्रधान नव्हते, तेव्हा मनोहर जोशी धावत गेले होते पाजायला म्हणजे दूध पाजायला गेलेले गणपतीला दूध. तर या प्रकारची मानसिकता असलेला गतानुगतिक समाज आधुनिक जगात आणणं हेच नेहरूंसमोरचं खरं आव्हान होतं, आणि ते त्यांनी पेललं, आणि ते पेललेलं आव्हान पुढे आपण नेणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पडलं पाहिजे. लढत राहा, डरो मत. हॅलो, याला राजूच्याला थोडी पुस्ती जोडतो मी. कसं आहे माहिती आहे का, हे संमोहन एक शास्त्र आहे, आणि जितकी माणसाची पर्सनॅलिटी युनिडायमेन्शनल, म्हणजे जीवनाचे खूप डायमेन्शन असतात, पण तो एकाच डायमेन्शन अडकून राहिला तर त्याला हिप्नोटाईज करणं सोपं असतं. हे जे सनातन प्रभा ना, नरेंद्र दाभोळकरच्या खुणात त्यांचं नाव येतं, तर ते गोव्याला आहेत. ते गृहस्थ लंडनमध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करायचे, आणि त्यांनाच एक प्रश्न पडला की डोक्यात घातलेलं जर दुसरं कोणी पकडलं तर हा बोलेल, म्हणजे विशेषतः गुप्तहेर संघटनामध्ये असं होतं. तर KGBचे लोक पकडले आणि त्यांनी रशियाचे गुपितं सांगितले, असं होत नाही. अमेरिकेचे पकडले तर होत नाही. तर ही काय भानगड आहे. आणि मग असं विचार करत ते मुंबईत ते प्रॅक्टिस करत होते, आणि कुठल्याही बाकी सायकोलॉजिस्टला हेच विचारायचे. आणि मग त्यांना एक अभ्यास झाला की जितकं मन दुबळं तितकं हिप्नॉटिझम सोपं, म्हणून गोव्याला त्याने आश्रम काढला. आणि पहिलं म्हणजे तो भाबडा असला पाहिजे, जरा थोडासा मूर्ख असला पाहिजे, पटकन विश्वास ठेवणारा असला पाहिजे. तर त्यांच्या लक्षात आलं की इतक्या लोकातून असे निवडायचे म्हणजे किती त्रास, म्हणून धर्माच्या क्षेत्रात भाबडे लोक जास्त येतात, म्हणून तिथून घेतलेले बरे, म्हणून त्यांची दिंडी बिंडी निघते, आणि त्यांना आठवड्याला ते महाराजांना फोटोवर भजन करायचं वगैरे असं बोलवतात. तर जो धार्मिक प्रभावाला लवकर बळी पडतो तो हिप्नॉटायझेबल असतो, आणि तिथे मग त्यांचं साधन आहेत. आश्रमात आल्यावर त्याला ते सांगतात की फार थोड्या लोकांना मोक्ष मिळतो. आपल्या लोकांना मोक्षाचं म्हणजे आपूसच्या आंब्याची फोड मिळेल असंच काहीतरी असतं, काहीतरी असं म्हणजे चाटण मिळेल वगैरे, की लोक असे जिभा काढूनच बाहेर कधी पडते मोक्ष कधी मिळतं. तर ज्यांच्या डोक्यात मोक्ष असतो ते हिप्नोटायझेबलही असतात जास्त.
मग ते त्यांना असं 14 दिवस हे करतात, मग त्याच्यात काही सेट करून काही ना गाळतात, म्हणजे उरलेल्यांना महत्त्व वाटतं. आणि मग पहाटे 4ला ते जमतात सगळे, आणि तो दिवस असतो त्यांना स्वर्गात घेऊन जायचा, प्रत्यक्ष मोक्ष द्यायचा. आणि मग असा अंधार, निळा लाईट, तुम्ही पाहिलं असेल ना, डॉक्टर लोक असं ते एक लंबक फिरवतात आणि लागली का झोप, लागली का झोप, म्हणजे टुक असं होतं. ती झोप नसते. माणसाचं 9 मन सबकॉन्शियस जे आहे, म्हणजे पॉवरफुल मन सबकॉन्शियस आहे, आणि 1 त्याला माहीत असतं की आपल्या डोक्यात काय चाललंय. 9 त्याला काय धक्के मारत असतं, त्याचे निर्णय काय होते त्याला माहीतच नसतं. तिथे हिप्नॉटिझमवाला पोहोचतो. तर मग त्याला ते सांगण्यात येतं, चला आता स्वर्गात जाऊ, आंघोळी पांघोळी झाल्या, शुभ करा, असं. ते नाही का टूरला जाताना बाप्पा मोर्या म्हणा किंवा काहीतरी, चला आता, म्हणजे चालेल, निघाले स्वर्गात. मग मध्येच आता आलं, थोडंच राहिलं, असं सगळं सांगतात. आणि आला दरवाजा स्वर्गाचा. आता बघा, तुम्ही सगळ्या ज्या म्हाताऱ्या कुरूप कुणी असतील तरी त्या सगळ्या अप्सरा होणार. मग ते असं झोपेचं जसं, हां बाई आता मी अप्सरा होणार, आता नीट बसा, चुकू नको काही, बरं का, असं ते स्वतःला सांगत बसतात. मग तिथे गेल्यावर ते विचारतात, विष्णू दिसले का? विष्णू पितांबर नेसलेले, गदा हातात असलेले, की मग ते तसं इन्स्ट्रक्शन त्याला दिसायला लागतात ना विष्णू. आणि मग ते आपल्या जे चित्र वगैरे हे रोज हिप्नॉटिझमच असतं. माझा 3 वर्षाचा नातू मला विचारतो, त्याची आई त्याला सांगते की ते सिरियलमध्ये कोणतरी मेलं तर देवाघरी मेलं, तर ते पोटी काय प्रश्न विचारले जसं सोडत नाहीत, KGतली सुद्धा. मग देवाचं घर कुठं असतं? मग ते स्वर्गात असतं, त्याची आई सांगते. मग त्याला काही कन्व्हिन्स होत नाही, तर माझी वाट बघतो गांधी भवन आल्या. मग गांधी भवन आला, आबा लगेच दार खटकन बंद केलं. घरात मला कोणीच काय नीट सांगत नाही. आणि आबा तू सांग. मग मी चेंडू उडवला तर खाली आला, तर मी तुला विचारलं चेंडू का खाली आला, तर म्हणलं पृथ्वी चुंबकीय असेल ते ओढून घेते, आणि त्याला एक लोह चुंबक, ते लोखंड कसं ओढतं हे दाखवलं होतं. मग त्याचा प्रश्न, स्वर्गाला पृथ्वी ओढून काय घेत नाही. आता या प्रश्नाला काय उत्तर आहे सांगा. नंतर त्याला मी इथली इमारती वगैरे मोठ्या येतात, तर ते म्हणलं खाली पाया पक्का असावा लागतो जमिनीच्या पोटात, म्हणून JCB दाखवायचा होता, तो दाखवला. मग त्याचं म्हणणं आकाशामध्ये JCB कसा नेतात आणि तिथे स्वर्गाचा पाया कसा खोदतात. स्वर्गामध्ये बांधकामच आहे ना. आता लहान मुलांना कळतं, ते आपल्याला कळत नाही, तर त्याचं कारण हिप्नॉटिझम. आपला तो मेंदू बालकाच्या अवस्थेला नेलेला असतो, आणि तो मग एखादा असं झोपेतच विचारतो, ब्रह्मा दिसले, विष्णू दिसले, पण महेश कुठे हे मध्ये त्यांचा ते आता अमृत प्यायल्यानंतर त्यांना पान लागतं म्हणून ते पानपट्टीवर गेले, तरी ऐकतात लोक. आणि आता ते नरेंद्र दाभोळकरच्या करत जे पकडले होते ते, आणि एक मुलगी, ते इथंच मुंबईत, तो इथंच सांगलीत, पण ते एकमेकांशी कसं, त्याच्यावरनं फोन पकडले पोलिसांनी 1 लाख फोन स्क्रीन केले होते सुरुवातीला जे पकडले ते. तर काय ग तू स्वर्गातून कधी आलीस? ती म्हणली मी गुरुवारी आले. तू कधी आलास? मी बुधवारी आलो. मग काय काम आहे? नाही, तो काय झालंय, पृथ्वीवर सैतानाचं राज्य फार वाढलंय, सैतानाचा पर्व, म्हणून मला बोलून घेतलेलं आहे. सैतान कोण? तो गांधी नावाचा नाही का, आणि ते एक त्याचा कोणी दाभोळकर म्हणून आहे, ते काम करायचं, मग मी जाणार आहे. तू कधी येतेस? मी माझं काम करून शनिवारी येते, मी रविवारी आलोच, असं ते बोलतात. आणि आता त्याला काय आठवत नाही, कारण त्या सनातन प्रभाने एक ते KGB वगैरेकडनं मिळवलं की डोक्यातलं सगळं विसरून जातं. तर त्यांनी त्यांची ती वकिलीनबाई होती ती पाठवली भेटायला, आणि तिने ते डिलीट केलं सगळं. तेव्हा आता ते बोलले दाभोळकर कोण, दाभोळकर कोण, काय असं विचार, आणि ते खरं बोलत आहेत म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन अवघड आहे. तर धर्माचा हिप्नॉटायझेबल उपयोग आहे. हे BJP काही कर, मुळामध्ये RSS निघालं ते हिटलर आणि मुसोलिनीच्या आकर्षणात.
की ते कसं काय बुवा सगळ्या जर्मनीचा विवेक नष्ट करू शकतात. अख्ख्या जर्मनीला एक पिढीच्या पिढी विवेक येईना झाली होती. तर त्याचा अभ्यास करायला RSS ज्याने काढलं त्यांचे गुरु डॉक्टर मुंजे गेले होते. तर त्यावेळेला आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये एक शोध लागला होता की तुम्हाला माणसाला कॅप्चर करताना मनात शिरायला सोपं जात नाही, अवघड होते. त्याचं कारण आपण नुसतं म्हणालो ना माझा मनावर हिप्नोटिझमचा परिणाम होणार नाही, एवढं वाक्य मनात म्हणलं तरी होत नाही. तर मग त्यावेळेला कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे शरीर आणि मन जोडलेले, तर शरीराला कवायत करायला लावून मनाला कवायत करायला लावणं, शरीर मन जोडलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा ते सगळं त्यांच्या कवायतीवर भर असतो. किंवा RSS मध्ये शिक्षणात असतं एक अफजल खान पार्टी आणि एक शिवाजी पार्टी, आणि ते बदलतात रोज मुलं त्याच्यातले. आणि पण एक कायम रोज शिवाजी पार्टीने अफजल खान पार्टीला जाऊन ठोकायचं, म्हणजे त्याच्या शारीरिक खेळांमधून त्याच्या मनामध्ये द्वेष पोहोचवायचा. नंतर सर्व धर्मगुरू म्हणजे आपले उगच काहीतरी डोक्यावर हे बांधलेलं हिरवं म्हणजे हा मौलवी, तर त्यांना पकडून आणायचं आणि नाक घासत घासत इकडे भगवे कपडे घातलेल्या मुलाच्या पुढे हिंदू धर्मगुरू पुढे त्याला नाक घासायला लावायचं पाय. हा RSSचा अंतर्गत खेळ असतो. तर हे कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचा शोध लागला होता म्हणून हिटलरने त्याचा वापर केला. म्हणजे हिटलरच्या याच्यात कसं ट्रेनिंग असायचं नाझीमध्ये, 2 मुलं वाकली आहेत म्हणजे ते बैल झालेत आणि त्या दोघांवर पाय देऊन त्याला चापकाने मारतोय 3रा मुलगा. म्हणजे लोकांना कसं कंट्रोल करायचं. मग कधी त्याची पाळी दुसरा त्याच्या पाठीवर, तर याच्यातून तुम्ही सगळ्या लोकांना गुलाम करू शकता असं ते शारीरिक याच्यातून. आणि मग यांनी ते आणलं सर्व इकडे. तर म्हणजे गेले होते मुसोलिनी भेटायला आणि मुसोलिनीला एक वाक्य म्हणाल ते, मुसोलिनी तू जे सांगतोय ते फारच फॅसिनेटिंग आहे, वा, पण जर तुला काही डिफिकल्टी आली पुढे इटालीत हाच फॅसिझम चालवायला तर तू माझ्याशी संपर्क, कारण तू आत्ताच काढले 20व्या शतकात. आम्ही ब्राह्मणांनी 5000 वर्षापासून फॅसिझम इतका फाईन केलेला आहे, तो इतका असा सुंदर त्याची तयारी आहे. तर आम्हाला सल्ला विचार हे आहे. मी सत्याग्रहीमध्ये लिहिलं होतं आणि मुंजेंनी पत्रव्यवहार केला की नाही, मुसोलिनीची भेट घेतली की नाही, याच्याबद्दल जाणकारांनी कळवावं एक असं नाहीये. मी त्यांचं पत्र छापायला तयार आहे, कोणाचंही नाही आलं. त्याला झाले आता 15 वर्ष. तर मुसोलिनी अकॅडमी फॅसिस्टामध्ये गेला होता, आपल्या मुसोलिनीच्या अकॅडमी फॅसिस्टामध्ये गेले होते म्हणजे, आणि त्याचे पुरावे आहेत. म्हणजे असं काही नाहीये. ते 1920 साली गेले होते आणि गंमत म्हणजे नेहरूंना बोलावलं तरी गेले नाहीत मुसोलिनी. आणि तेव्हा मुसोलिनी ब्रिटन वगैरे पण मुसोलिनीच्या बाजूचा होता. तेव्हा सुद्धा त्याने सांगितलं या माणसाला मी भेटणार नाही म्हणून. ही कमिटमेंट असते. तर हे भेटले तिथून आल्यानंतर RSSचा ऑर्गनायझेशन झालंय. म्हणून मी महाराष्ट्राला महत्व का देतो, मगा एक पॉईंट मी बाजूला मुद्दाम नाही सांगितला, पण महाराष्ट्रावर जास्त जबाबदारी. कारण हे फक्त महाराष्ट्राच्या हिप्नोटाईज ब्राह्मीण डोक्यातून आलेली कल्पना आहे RSS ही. दुसऱ्या ठिकाणी का नाही निघाली? कारण दुसऱ्या लोकांनी भाषिक गटाने कुठं आक्रमण केलं का? तामिळ लोकांनी आपल्यावर शक होऊन आले, पण तामिळ चालून आले, केरळी चालून आले. फक्त मराठी माणूस दुसऱ्याच्या अंगावर गेलाय. बडोद्याला गेला, राज्य केलं. इंदोरला गेला, राज्य केलं. ग्वाल्हेरला गेला, देवासला गेला, झाशीला गेला आणि दक्षिणेत तंजावरला गेला. आजही त्याचे पुरावे. आपणच फक्त आक्रमक आहोत. ही काय भानगड आहे? बाकीच्या ठिकाणी ब्राह्मण वर्ग पुरोहितचं काम करतो, मंदिरात असतो, किंवा सोहळ्यातला स्वयंपाक असेल मालकांचा, जमीनदाराचा, तर स्वयंपाकही करतो. महाराष्ट्रातला हा तलवार चालवतो, आटकेपार झेंडा लावतो. म्हणून इथे ती आकांक्षा आहे देश जिंकायची, सगळ्या भारतावर राज्य करायचे. आणि इथे जर पराभूत झालं तर आपोआप देशात पराभूत होतो. असं एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य.